90% ट्रेडर लॉस करतात आणि फक्त 10% ट्रेडर प्रॉफिट करतात. कारण तुमच्या स्ट्रक्चरमध्ये एक गोष्ट मिसिंग आहे, ती म्हणजे IDM. IDM म्हणजे काय? इन्ड्युसमेंट. आणि विदाऊट इन्ड्युसमेंट तुम्ही कधीच ट्रेड पकडू शकत नाही. ठीक आहे, मी खूप सारे यूट्यूब चॅनल बघितले की तिथे ब्रेकऑफ स्ट्रक्चर असेल, कॅरेक्टर चेंज असेल, ह्या गोष्टी व्यवस्थित शिकवलेल्या आहे. पण एक गोष्ट मिसिंग आहे, ती म्हणजे आहे इन्ड्युसमेंट. मित्रांनो, इन्ड्युसमेंट खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला एखाद्या स्ट्रक्चरला प्ले करायचा असेल तर. मायकल सर एक गोष्ट म्हणतात की नेहमी मार्केट मेकर लिक्विडिटीचा वापर करतात नवीन ऑर्डर फिल करण्यासाठी. आणि जर तुम्हाला लिक्विडिटी समजली नाही, इंटरनल म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट तुम्हाला समजली नाही, तर नेहमी तुमचे ट्रेड चुकणार आहे. आणि जर तुम्हाला ही गोष्ट आज व्यवस्थित समजून घ्यायची असेल तर हा जो व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण व्यवस्थित पहा. हे पहा, मी सिंपल तुम्हाला चार्टवरती काही गोष्टी दाखवत आहे. एक नॉर्मल स्ट्रक्चर आहे या पद्धतीचं जे तुमच्या समोर आहे. एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर एक व्यक्ती या पद्धतीने फाइंड करतो. आफ्टर ब्रेकऑफ स्ट्रक्चर फाइंड केल्यानंतर तो व्यक्ती काय करतो, या पद्धतीने एखादा ऑर्डर ब्लॉक पाहतो. ऑर्डर ब्लॉक पाहिल्यानंतर तो व्यक्ती इथून एंट्री प्लॅन करतो, पण काही वेळाने प्राइस त्याला काय करते, स्टॉप आउट करते. म्हणजे त्या ट्रेडमध्ये त्याचं काय होतं, एक स्टॉप लॉस हिट होतो. आणि जिथे स्टॉप लॉस हिट झाला तोच ट्रेड थोड्या वेळाने एक व्यक्ती या पद्धतीने पकडतो एका IDM वरती. आणि IDM वरती पकडल्यानंतर एक चांगली मुवमेंट तो व्यक्ती काय करतो, कॅच करतो. तर हा फरक आहे एका परफेक्ट ट्रेडर मधला. ठीक आहे, एक स्मार्ट मनी ट्रेडर नेहमी काय करतो, एका इन्व्हेस्टमेंट सोबत ट्रेड करतो. आणि जर ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला जर समजली तर मी नक्की सांगतो तुमच्या स्ट्रक्चरमध्ये जी गोष्ट मिसिंग आहे ना, ही गोष्ट आज तुम्हाला समजेल. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा फुल. तर पहा ट्रेडर, IDM समजण्या अगोदर आपण एक गोष्ट सिंपल समजून घेऊ की लिक्विडिटी एक्झॅक्टली काय असते, किंवा लिक्विडिटीच्या व्यतिरिक्त आपण हे समजून घेऊ की ऑर्डर कशा पद्धतीने फील होता. एकदा की तुम्हाला लॉजिक समजलं ना, मी सांगतो तुम्हाला कोणती गोष्ट पाठ करण्याची बिलकुल पण गरज नाही. ठीक आहे, खूप म्हणजे खूप सिंपल आहे. हे पहा, जेव्हा एखाद्या बायरला बायच्या ऑर्डर फील करायच्या असतात, या व्यक्तीला समोरून कोण हवे असतात, सेलर हवे असतात. आणि जेव्हा एखाद्या सेलरला सेलच्या ऑर्डर फील करायच्या असतात, तेव्हा या व्यक्तीला कोण हवे असतात, बायर हवे असतात. म्हणजे सेलच्या ऑर्डर फील करण्यासाठी मार्केटला जास्तीत जास्त बायर हवे असतात, आणि बायच्या ऑर्डर फील करण्यासाठी मार्केटला जास्तीत जास्त सेलर हवे असतात. आणि ह्याच गोष्टीला म्हटलं जातं की प्राइस एका IDMचा वापर करते, आणि IDMचा वापर करून मार्केटमध्ये एक चांगली बाईंग येते किंवा मार्केटमध्ये एक चांगली सेलिंग येते. ठीक आहे, जर बुलिश स्ट्रक्चर असेल तर IDMचा वापर करून बाईंग होते, आणि बेरी स्ट्रक्चर असेल तर IDMचा वापर करून प्राइस काय करते, सेल करते. आता पहा, एक गोष्ट तुम्हाला मी इथे पुन्हा समजून सांगतो. जसं की एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर आहे या पद्धतीने. ठीक आहे, जिथे आपण पाहिलं की प्रिव्हियस हाय पॉइंट मार्केटने काय केला, ब्रेक केला. आणि इथे एखादा ऑर्डर ब्लॉक असेल, मार्केटकडे जर इंटरनल लिक्विडिटी असेल म्हणजे स्टॉप लॉसेस असेल, तरच प्राइस काय करू शकते, ऑर्डर फिल करू शकते. जर इंटरनल लिक्विडिटी नसेल तर प्रोबॅबिलिटी खूप म्हणजे खूप कमी आहे. आता एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, जे की आपण पुढे थोडंसं डीपमध्ये बघू, जसं इम्पल करेक्शन इम्पल, आणि त्यानंतरच आपल्याला एक IDM व्यवस्थित समजेल. हे पहा, असं समजा की ही जी प्राइस अप गेलेली आहे, ही थोडी अप जाऊन थोडी डाऊन आली होती, त्यानंतर ही प्राइस या पद्धतीने अप गेलेली आहे, आणि इथे प्राइसने प्रिव्हियस ओल्ड हायला ब्रेक केलं, जे लास्ट मी तुम्हाला ब्रेकअप स्ट्रक्चर मध्ये शिकवलं. आता हा मार्केटकडे काय आहे, एक ऑर्डर ब्लॉक आहे, आणि या ऑर्डर ब्लॉक मध्ये बँक्सला ऑर्डर फिल करायचं असतं, आणि इथून प्राइस अप जाते. पण या ऑर्डर ब्लॉकच्या अबोव मार्केटकडे काय आहे, इथे अर्ली ज्यांनी बाय केलं आहे, ठीक आहे, या बायरचे इथे आहे स्टॉप लॉसेस. म्हणजे एक टाइपची मार्केटकडे काय आहे, लिक्विडिटी आहे. ही प्राइस जेव्हा खाली येते आणि इंटरनल लिक्विडिटी मार्केट अचीव करतं ना, तेव्हा मार्केटमध्ये एक इन्व्हेस्टमेंट घडते. 2 मिनिटांसाठी IDMला तुम्ही दूर करा. IDM आपल्याला लगेच तरी समजून घ्यायचं नाही. ठीक आहे, हे जे स्टॉप लॉसेस आहे जिथे प्राइसने ते कलेक्ट केलेलं आहे. आता पहा, इथे कोण होते, सर्वात पहिल्यांदी बायर होते. प्राइस डाऊन आली, बायरला काय बनवलं, सेलर बनवलं. ठीक आहे, आणि सेलर बनवून प्राइस इथे काय करते, नवीन बायची ऑर्डर फिल करते, आणि प्राइस अप जाऊन बनवते एक नवीन ब्रेकऑफ स्ट्रक्चर. सर्वात पहिल्यांदा काय सांगितलं होतं, मार्केटला बायच्या ऑर्डर फिल करण्या अगोदर काय करावं लागतं, सेलर हवे असतात. ठीक आहे, मग काही लोकांना मार्केट मेकरने काय केलं, सेलर बनवलं, प्लस ही सेलिंग आली, आणि त्यानंतर एका इन्स्टिट्यूटने काय केलं, एका OB मध्ये बाईंगची ऑपॉर्च्युनिटी पाहिली. तर एक IDM समजण्या अगोदर तुम्हाला हे समजलं पाहिजे की नेहमी एका बायरला बाय करण्यासाठी गरज असते सेलरची, आणि एका सेलरला सेल करण्यासाठी गरज असते बायरची. आणि यासाठी प्राइस काय करते, इंटरनल लिक्विडिटीचा वापर करते, ज्याला म्हटलं जातं एक इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, पहिली गोष्ट तर सिंपल भाषेमध्ये सांगतो, इन्व्हेस्टमेंट म्हणजे एक लिक्विडिटी पॉइंट, जिथं प्राइस पोहोचल्यानंतर
लोक डिसिजन घेते नाही किंवा लोकांना समजत नाही की स्ट्रक्चर चेंज झालंय की स्ट्रक्चर कंटिन्यू होईल, आणि ह्याच गोष्टीचा फायदा उचलतात बँक्स, इन्स्टिट्यूट, हेज फंड, आणि हीच इंड्युसमेंट आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची आहे. ठीक आहे, आता ही इंड्युसमेंट समजून घेण्यासाठी आपण अजून एक छोट्या मुद्द्यावरती भर देऊ की जेणेकरून अजून थोडंसं डीपमध्ये समजेल. नेहमी प्राइस या पद्धतीने नाही चालत की अप गेली डाऊन आली, अप गेली डाऊन आली. या पद्धतीने आपल्याला नेहमी प्राइस मध्ये कर्व नाही पाहायला भेटेल. ठीक आहे, एक आयडियम शोधण्यासाठी तुम्हाला एक सिंपल गणित समजलं पाहिजे. ते गणित काय आहे, जसं की इथे एक स्ट्रक्चर आहे, एक बाईंग आली. या बाईंगला काय म्हटलं जातं, मार्केटने एक इम्पल्सिव्ह मुवमेंट केली. ठीक आहे, म्हणजे एक इम्पल्स नंतर मार्केटमध्ये सेलर येतात, याला म्हटलं जातं मार्केटने इथे काय केलं, एक करेक्शन केलं. ठीक आहे, आणि त्यानंतर पुन्हा बाईंग घेऊन प्राइस अप जाते, याला म्हटलं जातं प्राइसने पुन्हा काय केली, एक इम्पल्सिव्ह मुवमेंट केली. म्हणजे प्राइस कशी चालते, प्राइस इम्पल, करेक्शन, इम्पल्स या पद्धतीने चालते. ठीक आहे, जर मला बाईंग करायची असेल तर मला नेहमी समजलं पाहिजे की मार्केटमध्ये करेक्शन कुठे झालेलं आहे, कारण या करेक्शनच्या लोच्या खाली मोठ्या प्रमाणामध्ये असतात स्टॉप लॉसेस, आणि हे स्टॉप लॉसेस हंट करून मार्केट मेकर पुन्हा काय करतात, बाय करतात. आणि हीच गोष्ट सेलिंग मध्ये पण समजली पाहिजे की एका करेक्शनच्या अबोव असतात स्टॉप लॉसेस, आणि मार्केट मेकर नेहमी स्टॉप लॉसेस हंट करून काय करतात, सेल करतात. ठीक आहे, आता पहा, आपण सिंपल समजून घेऊया. इम्पल्स म्हणजे काय, प्राइस अप जाणं, करेक्शन म्हणजे प्राइस डाऊन येणं, आणि अगेन इम्पल्स तयार होणं. आणि अशा लोच्या खाली हे जे करेक्शन आहे, या लोच्या खाली मार्केटमध्ये असते एक लिक्विडिटी, आणि हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर कशासाठी वापरलं जातं, हे वापरलं जातं बाय करण्यासाठी. सेम सेलिंग मध्ये काय होतं, एक इम्पल्स, छोटं करेक्शन आणि एक इम्पल्स येते, आणि हे जे करेक्शन पॉईंटचा जो काही हाय पॉईंट आहे, याच्या अबोव काय असते मार्केटमध्ये, लिक्विडिटी, आणि मार्केट मेकर याचाच वापर करून पुन्हा सेल करतात आणि स्ट्रक्चरला काय करतात, पुढे ब्रेक करतात. तर करेक्शन पॉईंट जो आहे ना, त्या करेक्शन वरती खूप म्हणजे खूप लिक्विडिटी असते. आता ही गोष्ट आपण ना थोडीशी कॅन्डलस्टिक मध्ये समजून घेऊ. आपण आयडियम समजून घेण्या अगोदर इम्पल्स, करेक्शन, इम्पल्स या गोष्टीला समजून घेऊ की जेणेकरून थोड्याशा गोष्टी क्लिअर होतील आणि आयडियम तुम्हाला एकदम व्यवस्थित समजेल. ठीक आहे, एक बुलिश बद्दल आपण एक्झाम्पल पाहू आणि एक बेरिश बद्दल पाहू, आणि त्यानंतर डायरेक्टली आपण आयडियम कॉन्सेप्टला समजून घेऊ. हे पहा, तुमच्या समोर एक चार्ट आहे, आणि ह्या चार्टवरती तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची. नेहमी मार्केट काय करतं, जेव्हा मार्केटला बाईंग करायची असेल तर या बाईंग मध्ये प्राइस काय करते, एक इम्पल्स बनवते म्हणजे बाईंग येते, एक करेक्शन येतं म्हणजे थोडीशी सेलिंग होते, आणि पुन्हा मार्केट इम्पल्स बनवतं म्हणजे बाईंग होते. आणि ही जी सेलिंगचा जो लो असतो ना बाईंग मध्ये, याच्या खाली मोठी लिक्विडिटी असते. ठीक आहे, आता ही गोष्ट मी तुम्हाला इथे समजून सांगतो. मार्केटमध्ये खेळती काय झाली मित्रांनो, एक झाली बाईंग, म्हणजे तयार झाली एक इम्पल्स. ठीक आहे, तीच बाईंग पुढे मार्केटने काय केली, कंटिन्यू केली, अगेन काय झाली, बाईंग झाली, म्हणजे ही इम्पल्स काय झाली, पुढे कंटिन्यू झाली. बाईंग या पद्धतीने चाललेली आहे, म्हणजे इम्पल्सिव्ह मुवमेंट आहे. त्यानंतर प्राइस काय करते, बाईंगच्या कॅन्डलच्या हायची इथे लिक्विडिटी ग्रॅब करते, आणि लिक्विडिटी ग्रॅब करून प्राइस बाईंगच्या कॅन्डलच्या लोची पण काय करते, लिक्विडिटी ग्रॅब करते. म्हणजे ही जी बाईंग झाली या पद्धतीने, त्यानंतर इथून सेलर आले, सेलर प्राइसला डाऊन घेऊन गेले. ठीक आहे, आता ही सेलची जी कॅन्डल आहे, हिचा फक्त आपण कलर नाही पाहत, तर आपण इथे पाहत आहे बाईंगच्या कॅन्डलचा हाय स्वीप केला, बाईंगच्या कॅन्डलचा लो स्वीप केला. ठीक आहे, आणि त्यानंतर पुन्हा मार्केटमध्ये काय झाली, एक बाईंग झाली. हे पहा, एक इम्पल्सिव्ह मुवमेंट, त्याच्यानंतर एक करेक्शन मुवमेंट, आणि पुन्हा मार्केटमध्ये एक इम्पल्सिव्ह मुवमेंट. आणि जर आता आपण कॅन्डलला 2 मिनिटासाठी अवॉइड केलं तर आपल्याला हे कसं दिसेल, प्राइस अप गेली, प्राइस डाऊन आली, प्राइस पुन्हा अप गेली. ठीक आहे, एक बाईंग झाली, त्यानंतर इथून इथपर्यंत सेलर आले, आणि इथून इथपर्यंत बाईंग झाली. ठीक आहे, ही मुवमेंट काय आहे, इम्पल्सिव्ह, ही मुवमेंट काय आहे, करेक्शन, आणि ही मुवमेंट काय आहे, इम्पल्सिव्ह. आणि करेक्शनच्या लो खाली काय असतात, स्टॉप लॉसेस, म्हणजे मार्केट मेकरची लिक्विडिटी. ठीक आहे, फक्त एवढी गोष्ट सध्यापुरती तुम्हाला समजून घ्यायची, तुम्हाला जास्त डोकं लावायचं नाही, प्रेशर द्यायचं नाही, फक्त ही गोष्ट समजून घ्या. एक एक स्टेप मी तुम्हाला पुढे घेऊन जाईल आणि खूप व्यवस्थित समजून सांगेन, आणि ॲट द एंड व्हिडिओच्या तुम्हाला आयडियम नक्की समजेल. तर पहा, साधी सिंपल गोष्ट होती, बॅक टू बॅक बाईंग झाली म्हणजे इम्पल्सिव्ह मुवमेंट आली, बाईंगच्या कॅन्डलचा हाय स्वीप झाला, लो स्वीप झाला, म्हणजे मार्केटमध्ये करेक्शन आलं, आणि पुन्हा मार्केटने इथून बाईंग पुढे कंटिन्यू केली,
आणि या करेक्शनच्या अबोव कॅन्डलने काय दिली, क्लोजिंग दिली. म्हणजे एक इम्पल्स, एक करेक्शन आणि एक इम्पल्स. ठीक आहे. आणि हा जो लो पॉइंट आहे या करेक्शनच्या खाली काय आहे, स्टॉप लॉसेस आहे. म्हणजे प्राइस पुन्हा डाऊन येऊन काय करते, यांना स्टॉप लॉस यांना कलेक्ट आणि मार्केट पुढे अपसाइड मुवमेंट करतं. तर सध्या मला फक्त एकच गोष्ट समजून घ्यायची आहे की मार्केटमध्ये अशा पद्धतीचं करेक्शन येतं जे आपल्याला कॅन्डल स्टिकमध्ये समजून घ्यायचं असतं. कारण प्राइसला रीड करण्यासाठी आपल्याला समजली पाहिजे कॅन्डल स्टिकचं लॉजिक. एक अॅनाटॉमी जर तुम्हाला समजली तरच तुम्हाला आयडियम समजू शकतोय. ठीक आहे. आणि आयडियम समजून घेण्या अगोदर मी तुम्हाला सिंपल एक गणित सांगितलं की इथे काय होतं पहा, इथे बायर असतात. त्यानंतर मार्केट मेकर काय करतात, ह्या कॅन्डलच्या हायच्या अबो थोडेसे सेलच्या लिमिट लावतात. जशी इथून बाईंगची कॅन्डल ओपन होते ना, हायच्या अबो जाते, इथल्या सेलच्या सगळ्या लिमिट ट्रिगर होतात. ठीक आहे. आणि या सेलची ऑर्डर घेऊन प्राइस पोहोचते खाली आणि इकडे उरलेला असतात काही बायच्या ऑर्डर. सेलची ऑर्डर घेऊन प्राइस खाली येते, सेलर आले, बायर सोबत काय झाले, मीट झाले. म्हणजे सेलच्या ऑर्डर इथपर्यंत पोहोचल्या, बायच्या लिमिट्स फिल झाल्या आणि त्यानंतर ही कॅन्डल थोडीशी अप जाऊन क्लोज झाली. नेक्स्ट ओपन झालेली कॅन्डल पुढे कंटिन्युएशन करते. तर साधी सिंपल गोष्ट, सेलरने सेल केलं, सेलरने इथपर्यंत काय बनवलं, एक लो बनवला आणि सेलरच्या लोच्या खाली काय आहे, स्टॉप लॉसेस आहे. ठीक आहे. आणि मार्केट नेहमी काय करतं, या लोच्या स्टॉप लॉसेसना वापरतं पुढे नवीन बाईंगच्या ऑर्डर फिल करण्यासाठी. तर आता या गोष्टीचे खूप सारे पॅटर्न्स असतात. म्हणजे करेक्शन नेहमी या पद्धतीने नाही होत. ठीक आहे. करेक्शन नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने होतं, जे आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर पाहणार आहे, जेव्हा आपल्याला आयडियम कॉन्सेप्ट समजेल. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू की करेक्शन चार्टवरती कशा पद्धतीने येऊ शकतं आणि आपण लाईन चार्टचा वापर करून कशा पद्धतीने एका आयडियमला इझी वेमध्ये फाइंड करू शकतो. तर बाईंगमध्ये करेक्शन जे तयार होतं ते सेम या पद्धतीने तयार होतं. ठीक आहे. बाईंग आहे, एक सेलिंग आली, फक्त सेलची कॅन्डल नाही तर या सेलच्या कॅन्डलने बायच्या हायला स्वीप केलंय, लोला पण स्वीप केलंय. ठीक आहे. फर्स्ट हाय स्वीप करून सेलच्या ऑर्डर घेतल्या आणि त्या सेलच्या ऑर्डर हिच्या लोच्या खाली पोहोचवल्या आणि मार्केट मेकरने इथे बाय करून प्राइसला काय केलं, डाऊन आलेल्या अप पाठवलं आणि इथून मार्केटमध्ये पुढे काय झालं, कंटिन्युएशन झालं. तर आपण सिंपल अशा केसमध्ये म्हणणार एक इम्पल्स, एक करेक्शन, एक इम्पल्स. आणि मी काय सांगितलं, करेक्शनच्या खाली स्टॉप लॉसेस असतात बाईंग मध्ये. ठीक आहे. बाईंगचा सिनारो आहे तर करेक्शनच्या खाली काय असतील, स्टॉप लॉसेस असतील. आता हीच गोष्ट आपण बेरिज स्ट्रक्चर साठी समजून घेऊया. पहा, बेरिज ट्रेंड जर असेल तर बेरिज ट्रेंड मध्ये प्राइस कशा पद्धतीने इम्पल्स करेक्शन इम्पल्स बनवते एका कॅन्डल स्टिक मध्ये ते समजून घेऊया. ठीक आहे. हे पहा, जसं बाईंग साठी होतं की मार्केट बाय करतं त्यानंतर सेल अगेन बाय आणि या पद्धतीने इम्पल्स करेक्शन इम्पल्स बनते. सेलिंग साठी थोडंसं डिफरंट आहे नॉर्मली. ठीक आहे. इम्पल्स मध्ये सेलिंग येते, करेक्शन मध्ये थोडीशी बाईंग येते आणि इम्पल्स मध्ये सेलिंग येते. कारण इम्पल्सिव्ह मुवमेंट कोण बनवू शकते, ज्याच्याकडे मोठा फंड आहे, ज्याकडे मोठा पैसा आहे. आणि इम्पल्सिव्ह मुवमेंट बनवणारे व्यक्ती कोण आहे, बँक, इन्स्टिट्यूट, हेज फंड यासारखे लोक. ठीक आहे. तर आपल्यासारखे लोकांना फक्त करेक्शन मध्ये उतरवलं जातं. तर पहा, एक सेलिंग मध्ये प्राइस काय करते, हेल्दी सेलिंग. त्यानंतर मार्केट काय करतं, सेलिंगच्या कॅन्डलचा पहिल्यांदा लो अचीव करतं, त्यानंतर सेलिंगच्या कॅन्डलचा प्राइस हाय अचीव करते आणि प्राइस पुढे पुन्हा सेलिंग कंटिन्यू करते. आता यामध्ये काय झालं, पहिल्यांदा स्ट्रॉंग सेलिंग आली, बरोबर, म्हणजे एक इम्पल्सिव्ह मुवमेंट झाली. त्यानंतर थोडेसे बायर इन्व्हॉल्व केले म्हणजे एक करेक्शन प्राइस घेऊन आली आणि त्यानंतर पुन्हा मार्केटने सेलिंग पुढे कंटिन्यू केली म्हणजे मार्केटमध्ये अगेन इम्पल्स आली. आणि इथे जे काही हाय पॉइंट दिसत आहे ना, यालाच म्हटलं जातं एक लिक्विडिटी एरिया एका सेलिंग मध्ये. व्यवस्थित पहा, स्ट्रक्चर खूप म्हणजे खूप सिंपल आहे. ठीक आहे. मार्केटमध्ये सेलिंग, इम्पल्स, मार्केटमध्ये थोडीशी बाईंग, एक करेक्शन आणि मार्केटमध्ये सेलिंग पुढे कंटिन्यू. आणि करेक्शनचा हाय पॉइंट म्हणजे काय आहे, लिक्विडिटी होल्ड एरिया आणि याच्याच बेसवरती नवीन ऑर्डर फिल केल्या जातात. सेम बाईंग मध्ये पहा, एक इम्पल्स म्हणजे बाईंग आली, एक छोटं करेक्शन म्हणजे सेलिंग आली आणि अगेन बाईंग आली. करेक्शनच्या लोच्या खाली काय आहे, लिक्विडिटी म्हणजे स्टॉप लॉसेस आणि याच्याच बेसवरती मार्केट मेकर काय करतात, बाय करतात. सेलिंग मध्ये इम्पल्स म्हणजे एक स्ट्रॉंग सेलिंग मुवमेंट, करेक्शन म्हणजे एक छोटी बाईंग मुवमेंट आणि अगेन सेलिंग पुढे कंटिन्यू होणं म्हणजे इम्पल्सिव्ह मुवमेंट. आणि ह्या जर गोष्टी तुम्हाला थोड्याशा जर समजल्या ना तर मी नक्की सांगतो की तुम्हाला आयडियम ही कॉन्सेप्ट खूप म्हणजे खूप व्यवस्थित समजेल. ठीक आहे. एकदम बेसिक आहे. बेसिक काय आहे की इथे मला एकच गोष्ट पाहिजे, सेलर होते. ठीक आहे. त्यानंतर
लोच्या लिक्विडिटीवरती यांनी काय केलं, थोडंसं बायच्या लिमिट्स फिल करून दिल्या. बायच्या लिमिट्स फिल करून प्राइसला अप पाठवलं आणि हायच्या अबो यांनी खूप साऱ्या लिमिट सेलच्या लावल्या आणि या सेलच्या लिमिट फिल झाल्यानंतर ही कॅन्डल क्लोज होते आणि नेक्स्ट कॅन्डल ओपन झाल्यानंतर मार्केट काय करतं, पुढे सेलिंग कंटिन्यू करतं. तर इथे जी काही बाईंग आली आहे ना, हेच मार्केटचं करेक्शन आहे. आणि सेम ह्या केसमध्ये पहा, ऑलरेडी मार्केटमध्ये बायर आहे, ठीक आहे. बाईंगचा पहिल्यांदा काय केला, हाय स्वीप केला, हाय स्वीप वरती सेलच्या लिमिट्स लावल्या. सेलच्या लिमिट कुठे पाठवल्या, डाऊन पाठवल्या. सेलर डाऊन आल्यानंतर हे काय करतात, खाली बायच्या खूप साऱ्या लिमिट्स प्लेस करतात आणि इथून बायची ऑर्डर फिल करून घेतात. आणि जशा प्राइस जी खाली येते सेल ऑर्डर घेऊन, ही ते बायची ऑर्डर फिल करते आणि फिल केल्यानंतर ही प्राइस पुन्हा अप जाते आणि मार्केट इथून काय करतं, बाईंग पुढे कंटिन्यू करतं. ठीक आहे. तर साधी सिंपल गोष्ट, सेलिंगची कॅन्डल करेक्शन आहे, फक्त हिचे काही रूल आहे जे आपल्याला समजून घ्यायचे आहे. आणि इथे बाईंगची जी कॅन्डल आहे स्ट्रॉंग सेलिंग मध्ये ते करेक्शन आहे, फक्त याचे काही रूल्स आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे की व्हॅलिड कसा बनेल, इनव्हॅलिड कसा बनेल. पण हे सगळं समजून घेण्या अगोदर आपल्याला एक आयडियम कुठे तयार होतो हे पण समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आयडियम समजण्यासाठी मी सर्वात पहिले 2 क्ल्यू दिले तुम्हाला, की एक म्हणजे बाईंग मध्ये कशा पद्धतीने करेक्शन बनल आणि एक सेलिंग मध्ये कशा पद्धतीने करेक्शन बनल. चला आता आपण समजून घेऊया की एक्झॅक्टली एका स्ट्रक्चर मध्ये आयडियमचं काम काय आहे किंवा आयडियम कशा पद्धतीने वापरला जातो किंवा आयडियम जर तुम्हाला समजला तर तुम्हाला काय फायदा होईल नक्की. थोडंसं आता आपण डीप मध्ये शिकण्याचा ट्राय करू आयडियमला. ठीक आहे. आपण प्राइस ऍक्शन मध्ये एक ट्रेंड पाहिला होता आणि स्मार्ट मनी मध्ये आपण त्यानंतर ब्रेकआउट स्ट्रक्चरला समजून घेतलं होतं, जो की मी पहिल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला शिकवलेला आहे. ठीक आहे. प्राइस या पद्धतीने अप जाते, त्यानंतर प्राइस मध्ये सेलिंग येते, प्राइस पुन्हा इथून अप जाते आणि फायनली प्राइस काय करते, इथे असलेला प्रिव्हियस जो काही हाय पॉईंट होता त्या हाय पॉईंटला करते ब्रेक आणि त्याच्या अबोव प्राइस काय करते, तयार करते नवीन हायर आहे. ही गोष्ट सर्वांना क्लिअर आहे, जे की आपण लास्ट लेक्चर मध्ये शिकलो. ठीक आहे. मार्केटचा लो पॉईंट होता, मार्केटचा हाय पॉईंट होता, पुन्हा लो पॉईंट होता आणि अगेन मार्केटने एक हाय पॉईंट बनवला. आता असं स्ट्रक्चर मार्केटला पुढे पुन्हा कंटिन्यू करायचं आहे. तर मार्केटला गरज कसली पडणार आहे, गरज पडणार आहे एका लिक्विडिटीची. ठीक आहे. आणि लिक्विडिटी कुठे असते, एका आयडियमच्या नियर. जर मला आयडियम समजला एका अप ट्रेंड मध्ये तर मला लिक्विडिटी समजली आणि लिक्विडिटी समजल्यानंतर मी लिक्विडिटीच्या बिलो काय करू शकतोय, मार्केटमध्ये बाईंग करू शकतोय. आता ह्या गोष्टीला थोडंसं आपण व्यवस्थित समजून घेऊ. ही जी प्राइस अप गेली, ही इथून एक स्ट्रॉंग बाईंग आली, थोडंसं करेक्शन आलं आणि पुन्हा स्ट्रॉंग बाईंग आली आणि फायनली प्राइसने स्ट्रक्चरला काय केलं, ब्रेक केलं. हे पहा मित्रांनो, ही जी स्ट्रॉंग बाईंग आहे हिला म्हटलं जातं एक इम्पल्स, ही जी छोटी सेलिंग आहे हिला म्हटलं जातं एक करेक्शन आणि पुन्हा जी स्ट्रॉंग बाईंग आली हिला म्हटलं जातं एक इम्पल्स आणि फायनली प्राइसने ओल्ड स्ट्रक्चरला काय केलं, ब्रेक केलं. आता ही गोष्ट मी तुम्हाला इथे समजून सांगतो. एका ब्रेक ऑफ स्ट्रक्चर मध्ये जर बँक्सला बाय करायचं तर बँक्सला हवी पहिल्यांदा एक लिक्विडिटी आणि या इंटरनल लिक्विडिटीला म्हटलं जातं एक इंड्युसमेंट. ठीक आहे. आणि जेव्हा लिक्विडिटी भेटते तेव्हा बँक्स काय करतात, बाय करतात आणि टार्गेट करतात वरती असलेल्या हाय पॉइंटला. आता आयडियम नक्की काय आहे हे तुम्हाला इथे समजून सांगतो. ठीक आहे मित्रांनो, हा लो पॉइंट कधी तयार झाला, जेव्हा मार्केटने ओल्ड हायला काय केलं, इथे ब्रेक केलं. बरोबर. तर मार्केटमध्ये बँक्स कधी बाय करतील, जेव्हा एक व्हॅलिड हाय तयार होईल. आणि व्हॅलिड हाय कधी तयार होईल, जेव्हा मार्केट एक आयडियम तयार करेल. म्हणजे विदाऊट आयडियम बाय करणं हे चुकीचं आहे. विदाऊट आयडियम पण बाईंग होते. ठीक आहे. प्राइस मूव्ह करते, ज्याला रिटेलर लिक्विडिटी म्हटले जाते, फॅन्टम लिक्विडिटी म्हटले जाते, इंजिनियर लिक्विडिटी कशी फॉर्म होते त्यामध्ये पाहिलं जातं, जे की खूप पुढे आहे. पण सध्या एक गोष्ट सिंपल समजून घ्या तुम्ही, की आता इथे प्राइस काय करते पहा. जसं प्राइस इथे अप गेलेली, मार्केटने एक लो कधी तयार केला, प्राइस इथपर्यंत पोहोचली, आपण लगेच याला लो म्हणू शकत नाही. मार्केट इथून एक अशा पद्धतीने खाली येऊ शकत होतं आणि पुन्हा अप जाऊ शकत होतं. ठीक आहे. जोपर्यंत प्राइस हायला ब्रेक करत नाही तोपर्यंत लो कधीच व्हॅलिड होत नाही. ही साधी सिंपल गोष्ट आहे की जोपर्यंत हाय ब्रेक होत नाहीये इथे प्रिव्हियस, तोपर्यंत लो कधीच व्हॅलिड होत नाहीये. मग सपोज ही प्राइस या पद्धतीने एक इम्पल्स करते, थोडं करेक्शन आणते आणि पुन्हा इम्पल्स करते आणि फायनली प्राइस हायला काय करते, ओल्ड हायला ब्रेक करते. त्यानंतरच मार्केटमध्ये काय होतो, एक व्हॅलिड लो तयार होतो. ठीक आहे. आता बाईंग करण्यासाठी मार्केटकडे एक व्हॅलिड हाय पण असला पाहिजे. हायची का गरज आहे, ठीक आहे. हे पहा, एक जो हाय पॉइंट असतो, या हायच्या अबोव काय असतात, सेलरचे स्टॉप लॉसेस. आणि जेव्हा सेलरचे स्टॉप लॉसेस हिट होतात, सेलर कोण बनतात, बायर बनतात.
आणि ऑलरेडी मार्केटमध्ये लो पासून काय झालेले असते, बाईंग झालेली असते आणि बायरला प्रॉफिट बुक करण्यासाठी गरज कोणाची असते, सेलरची असते. ठीक आहे, म्हणजे जेव्हा प्राइस टॉप वरती जाईल हे जे बायर आहे हे बायर टॉप वरती काय करतील, सेल करतील आणि वरती असलेले सेलरचे स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर सेलर कोण बनतील, बायर, आणि हे ट्रान्झॅक्शन काय होतील, पूर्ण सक्सेस होतील. त्यामुळे आपल्याला एका व्हॅलिड हायची गरज आहे. जर व्हॅलिड हाय नसेल तर बँक्स बाय करू शकत नाही, कारण बँकची पुढे जाऊन काय झाली पाहिजे, प्रॉफिट बुकिंग. तर प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी मार्केटला गरज असते एका व्हॅलिड हाय पॉइंटची. आता सपोज प्राइसने स्ट्रक्चरला ब्रेक केलं आणि इथून मार्केट स्लोली डाऊन आलं आणि इथे जे इम्पल्स जे आलेलं होतं त्या करेक्शन पर्यंत प्राइस पोहोचली, तर मार्केटने काय केलं, एक इंटरनल लिक्विडिटीला ब्रीच केलं, ब्रेक केलं. ठीक आहे, म्हणजे सेलरमध्ये स्ट्रेंथ आहे आणि आता सेलरने तयार केला एक व्हॅलिड हाय पॉइंट. कारण प्राइस खाली येऊन काय करते, इथे असलेल्या करेक्शनच्या लो पर्यंत पोहोचते आणि इथे येऊन त्याला काय करते, ब्रेक करते आणि यालाच म्हटलं जातं प्राइसने तयार केला एक IDM, इंड्युसमेंट. इंड्युसमेंट कशा पद्धतीने, कारण इंटरनल जी लिक्विडिटी आहे त्या इंटरनल लिक्विडिटीला प्राइसने काय केलेलं आहे, ब्रेक केलं आहे आणि हा झाला प्राइसचा एक IDM पॉइंट. आणि जेव्हा प्राइस असा IDM तयार करते ना तेव्हा मार्केटकडे एक काय तयार होतो, व्हॅलिड हायर हाय. कारण प्राइस असं पण करू शकते, इथे थोडीशी डाऊन आली, अप जाईल, त्यानंतर प्राइस खाली येईल, तर आपण लगेच इथं ब्रेकऑफ स्ट्रक्चर म्हणू शकत नाहीये. एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर मध्ये बाईंग तेव्हा होते, हे बुलिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, आणि या बुलिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर मध्ये बाईंग तेव्हाच घडेल जेव्हा मार्केटकडे एक व्हॅलिड हाय पॉइंट असेल. आणि हाय कधी बनेल, जसं की सध्या प्राइस इथे आहे, आपण इमिडिएटली त्याला हाय पॉइंट असं म्हणू शकत नाहीये, कारण जोपर्यंत प्राइस मध्ये या पद्धतीची सेलिंग येत नाहीये आणि सेलिंग मध्ये प्राइस इथे एक इंटरनल एरियाला ब्रेक करून एक IDM बनवत नाही. जसा प्राइस IDM अचीव करेल तेव्हा इथे एक व्हॅलिड हायर हाय सेट होईल आणि हायर हाय सेट झाला म्हणजे सेलरचे याच्या अबोव पडलेले असतील आता स्टॉप लॉसेस. आणि बँक्स अशा केसमध्ये काय करते, नेहमी IDMच्या खाली एक एक्स्ट्रीमचा PY पाहते आणि एक्स्ट्रीमच्या PY पासून बँक्स बाय करते आणि प्राइसला अप पाठवते आणि नवीन बनवते एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे, आता पहा बँक्सने इथे काय केलं, बाय केलं. बँक्सने बाय केलं म्हटल्यानंतर बँक्सला कुठेतरी जाऊन ते बायचे ट्रेड काय करायचे, सेल करायचे. पण ते सेल कधी होतील, जेव्हा समोरून कोणीतरी विकत घेईल. तुम्ही एक गोष्ट बघितलेली का, इंडियन मार्केटमध्ये खूप लोक पेनी स्टॉक मध्ये ट्रेड करतात. ठीक आहे, पेनी स्टॉक मध्ये कसं आहे की इमिडिएटली आपली लिमिट ट्रिगर होत नाही. रिलायन्स स्टॉक आहे, रिलायन्स स्टॉक मध्ये मी बायची लिमिट टाकली, इमिडिएटली ट्रिगर होईल का, मार्केटमध्ये व्हॉल्यूम आहे. ठीक आहे, म्हणजे जिथं व्हॉल्यूम आहे तिथं ट्रान्झॅक्शन इमिडिएटली होतात. साधी सिंपल गोष्ट, एखादा व्यक्ती आहे आणि सध्या प्राइस चालू आहे रिलायन्स स्टॉक मध्ये 1200च्या आसपास आणि त्या व्यक्तीने काय केलं, 1000ची लिमिट लावली. जोपर्यंत 1000 रुपयांपर्यंत प्राइस येत नाही तोपर्यंत त्याचा ट्रेड ट्रिगर होऊ शकत नाही. 1000च्या नियर आल्यानंतर त्याचा ट्रेड ट्रिगर होतो का, हे पहा, ही गोष्ट मी इथे समजून सांगतो. एक रिलायन्स स्टॉक आहे, रिलायन्स स्टॉकची सध्या प्राइस चालू आहे एक्झाम्पल 1200 रुपये. एका व्यक्तीने काय केली, लिमिट प्लेस केली. लिमिट त्याने प्लेस केली 1000 रुपीजची बाय करण्यासाठी एक शेअर. जेव्हा प्राइस 1000 रुपीजच्या नेर येईल तेव्हाच त्याची लिमिट काय होईल, ट्रिगर होईल. पण ती कधी, 1000 रुपीजच्या नेर आल्यानंतर एक व्यक्ती काय करतो, ट्रेडला सेल करतो आणि ज्याने लिमिट्स लावली आहे त्याचा ट्रेड तिथे काय होतो, बाय होतो. म्हणजे सेलर आला तरच समोरच्याचा ट्रेड काय होतो, बाय होतो. चला आता ही गोष्ट थोडीशी वेगळ्या पद्धतीने सांगतो. मी काय केलं आहे, टाटा मोटरचा एक शेअर विकत घेतला 500 रुपीजच्या नेर, एक एक्झाम्पल. आणि शेअर विकत घेतल्यानंतर प्राइस गेली अप आणि आता चालू आहे त्या शेअरची प्राइस 600 रुपीज. मला काय करायचं आहे, या शेअरला विकायचं आहे 700 रुपीजच्या नेर. 600 रुपये चालू असतानाच मी काय केलं, टीपी लावला माझा 700 रुपयाच्या नेर. पण जर दुसरा कोणताही व्यक्ती तिथे 700 रुपयाच्या नेर त्या शेअरला विकत घ्यायला तयार नसेल तर माझा ट्रेड सेल होणार नाहीये. ठीक आहे, हे व्यवस्थित पहा. मी टाटा मोटरचा शेअर विकत घेतला 500 रुपयाला, म्हणजे मी कोण होतो, सर्वात पहिल्यांदा मार्केटमध्ये बायर होतो. मला प्रॉफिट झाला, 500 पासून प्राइस 600 गेली आणि मी 700 रुपयाचं काय लावलं, टार्गेट लावलं. म्हणजे 700 रुपीजच्या नेर मी कोण झालो, मार्केटमध्ये सेलर झालो, कारण मी बाय केलेला ट्रेड प्रॉफिट मध्ये काय करत आहे, 700ला विकत आहे. पण माझा ट्रेड कधी एक्झिट होईल
तेव्हाच जेव्हा 700 रुपयाला कोणीतरी व्यक्ती त्या ट्रेडला काय करल, बाय करल. म्हणजे मी बायर होतो, प्रॉफिट नंतर मी झालो सेलर आणि माझा ट्रेड तेव्हाच विकला गेला जेव्हा समोरून कोणीतरी केलं बाय. आणि आता ही गोष्ट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, इथे तुम्हाला एक्झॅक्टली समजल की मी नक्की तुम्हाला काय सांगत आहे. ठीक आहे, हे पहा चार्टवरती बँक्सने जेव्हा प्राइस एका आयडीएमचे नेर येते किंवा इंटरनल लिक्विडिटीचे नेर येते, जे इम्पल्स करेक्शन आणि इम्पल्स या करेक्शनच्या खाली प्राइस येते, स्टॉप लॉसेस हंट करते, एक व्हॅलिड हायर हाय सेट होतो. म्हणजे सेलरचे आता स्टॉप लॉसेस इथे लागलेले. ठीक आहे, एक सेलर ज्याने सेल केले तो स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर कोण बनेल, बायर. फक्त येलो कलर मध्ये लिहिलेली गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि एक बायर ज्याने इथे ऑर्डर ब्लॉकच्या नियर ट्रेड विकत घेतलेले, हा बायर ट्रेड एक्झिट केल्यानंतर कोण बनेल, सेलर बनेल. ठीक आहे, आणि आता पहा ही डील कशी होते. जेव्हा प्राइस आयडीएम करते तेव्हा डोक्यावरती हायर हाय सेट होतो. म्हणजे मार्केट मेकरला चांगली लिक्विडिटी भेटते आणि लिक्विडिटी असेल तरच मार्केट मेकर काय करतात, एक्स्ट्रीमच्या पीवाय पासून करतात बाईंग केली, प्राइस अप गेली. आता जशी प्राइस अप आली, हे जे सेलर आहे हे सेलर धोक्यामध्ये आले. ठीक आहे, प्राइस अप गेल्यानंतर इथे काय होतं, हे जे बायर आहे ट्रेडला करतात त्यांच्या सेल, आणि इथे जे काही सेलर होते हे कोण बनतात, बायर. बायर सेलर झाले आणि सेलर बायर झाले आणि ट्रान्झॅक्शन इथं काय झालं, मॅच झालं. तर ब्रेकऑफ स्ट्रक्चर वरती ट्रेड करण्यासाठी गरज कसली पडते, नेहमी एका इंडुसमेंटची गरज पडते. विदाउट इंडुसमेंट हायर हाय कधीच व्हॅलिड बनू शकत नाही. ठीक आहे, इंटरनल टू एक्सटर्नल हे ICTचं स्ट्रक्चर आहे, ज्यामध्ये आपण विदाउट आयडीएम पण काही रूल सोबत, काही ICTच्या मॉडेल सोबत ट्रेड करू शकतोय. पण स्मार्ट मनी मध्ये असं घडत नाहीये. स्मार्ट मनी क्लिअर सांगते की नेहमी तुमच्याकडे एक इंडुसमेंट असली पाहिजे बाय करण्या अगोदर, आणि ह्या स्ट्रक्चरमध्ये मार्केटकडे ही एक काय होती, इंडुसमेंट होती. चला ही गोष्ट मी पुन्हा तुम्हाला समजून सांगतो. प्राइस अप गेली, प्राइस थोडीशी डाऊन आली, प्राइस पुन्हा अप गेली, प्राइसने ते स्ट्रक्चर काय केलं, ब्रेक केलं. आणि ते स्ट्रक्चर ब्रेक झालं म्हणजे प्राइसने काय बनवला, एक बनवला बॉस. आता सपोज काही केसमध्ये काय होईल, इथून बॅक टू बॅक बाईंग आलेली असेल, मार्केटमध्ये करेक्शन कुठंच नाही, म्हणजे इम्पल्स करेक्शन इम्पल्स असं इथे घडलेलंच नाही, बॅक टू बॅक बाईंग आलेली. तर अशा केसमध्ये काय होतं, हा जो लो पॉईंट असतो ना, हा लो पॉईंट घडतो एक आयडीएम. म्हणजे प्राइस जेव्हा डाऊन येईल, डाऊन आल्यानंतर आयडीएम अचीव होईल, आणि आयडीएम अचीव झाला तरच एक हायर हाय तयार होईल, आणि बँक्स आयडीएमच्या खालून बाय करतील आणि प्राइसला या पद्धतीने पुन्हा पुढे अप घेऊन जातील. आणि आता जर बघितलं तर आयडीएम इथे घडला, त्यानंतर प्राइस अप गेली. प्राइस कशी अप गेली, इम्पल्स, छोटं करेक्शन आणि अगेन इम्पल्स, आणि फायनली प्राइसने तयार केला एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर. आणि आता ह्या लेगमध्ये जर बघितलं आपण, मार्केटकडे एक लो तयार झालेला आहे. ठीक आहे, पण मार्केटकडे अजून हाय तयार नाही झालेला. आणि जर ब्रेकऑफ स्ट्रक्चर तयार झाला असेल तर आपल्याला गरज कसली, एक व्हॅलिड हायची आहे, तोपर्यंत आपण बाय करू शकत नाही. सपोज आता ही प्राइस डाऊन आली आणि त्याची इम्पल्स करेक्शन इम्पल्स जे आलेलं होतं, ठीक आहे, आणि प्राइसने काय केलं, इथे हे जे करेक्शन आहे या करेक्शनला प्राइसने अचीव केलं. म्हणजे प्राइस खाली आली आणि त्या करेक्शनला प्राइसने ब्रेक केलं, म्हणजे मार्केटकडे काय झाला, एक आयडीएम झाला. आयडीएम झाला म्हणजे काय होणार, साधी सिंपल गोष्ट की इथे एक तयार होणार व्हॅलिड हायर हाय. आणि आयडीएम झाल्यानंतर बँक्स काय करतात, एखादा पाहतात एक्स्ट्रीमचा पीवाय, आणि पीवायच्या नियर जशी प्राइस येईल, प्राइस तिथे आल्यानंतर बँक्स काय करतात, बाय करतात. पुन्हा एक इम्पल्स, छोटं करेक्शन येतं आणि अगेन इम्पल्स येतं, आणि फायनली प्राइस पुन्हा एक बनवते नवीन ब्रेकऑफ स्ट्रक्चर. अशा पद्धतीने ही गोष्ट घडते एका बाईंग मध्ये. ठीक आहे, सेलिंग मध्ये प्राइस काय करतोय, याच्या अगेन्स्ट गोष्टी घडवते. जसं की सेलिंग मध्ये पहा, एक डाऊन ट्रेंड चाललाय, डाऊन ट्रेंड आपण शिकलो, प्राइस थोडीशी डाऊन येते, अप जाते, पुन्हा प्राइस काय करते, लो पॉइंटला ब्रेक करते. ठीक आहे, हा लो पॉइंट ब्रेक झाला, इथे प्राइसने बनवला एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. मार्केटमध्ये इथून जी सेलिंग आली ती इथपर्यंत कंटिन्युअसली चालली, म्हणजे बॅक टू बॅक सगळ्या सेलच्या कॅन्डल होता. म्हणजे पूर्ण मुवमेंट कशी झालेली मार्केटमध्ये, इम्पल्सिव्ह मुवमेंट झालेली आहे. मार्केटमध्ये करेक्शन हे आलेलंच नाही. आणि जर इंटरनली प्राइसकडे करेक्शन नसेल तर आयडीएम कुठे होईल, डायरेक्टली जिथून सेलिंग आली या पर्टिक्युलर पॉइंट वरतीच आयडीएम होईल. मग प्राइसला काय करणं आहे, एकतर अप जाणं आहे, आयडीएम अचीव करणं आहे, आणि त्यानंतर सेलिंग करून काय बनवणं, नवीन बॉस बनवणं. पण प्रत्येक केसमध्ये प्राइस आयडीएम पर्यंत नाही पोहोचत, प्राइस कधी कधी इथपर्यंत येते आणि पुन्हा प्राइस बनवते बॉस. पण हा बॉस बनवताना प्राइस काय करते, थोडीशी अप गेली आणि या पद्धतीने येते प्राइस, आणि प्राइस इथं बनवते एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर. आता मार्केटमध्ये पहा,
हे एक ब्रेकअप स्ट्रक्चर तयार झालं, ते विदाऊट आयडीएम तयार झालं, ज्याला आपण ट्रेड करत नाही. ठीक आहे, पण या विदाऊट आयडीएमच्या ब्रेकअप स्ट्रक्चरमध्ये एक गोष्ट पाहायला भेटली, ती म्हणजे काय? सर्वात पहिल्यांदा आली इम्पल्स, त्यानंतर एक छोटं तयार झालं करेक्शन, आणि त्यानंतर पुन्हा पाहायला भेटली इम्पल्स. आता इथे तयार होईल मार्केटकडे काय? एक आयडीएम पॉइंट. जसं की इथे करेक्शनच्या अबो तयार झाला एक आयडीएम, ही प्राइस अप येईल, आयडीएम अचीव करल, हाय पॉइंटला सेफ ठेवल, आणि त्याच्या अगोदर बँक सेल करून पुन्हा स्ट्रक्चरला काय करतील? ब्रेक करतील. आणि हे जे स्ट्रक्चर ब्रेक झालं, याच्या आतमध्ये पण अशीच गोष्ट असेल, इम्पल्स करेक्शन इम्पल्स, की पुन्हा मार्केटमध्ये इथे सेट होईल एक आयडीएम पॉइंट, आणि प्राइस अशाच पद्धतीने या डाऊन ट्रेंडला पुढे काय करेल? कंटिन्यू करेल. ठीक आहे, तर साधी सिंपल गोष्ट आहे इथे खूप, की जेव्हा प्राइस एका बुलिश ट्रेंडमध्ये एक अशी मुवमेंट करते, इथे एक बनवते ब्रेकऑफ स्ट्रक्चर. या ब्रेकऑफ स्ट्रक्चर मध्ये हा इंटरनल जो स्विंग आहे ना, या इंटरनल स्विंगला म्हटलं जातं एक आयडीएम एरिया, आणि हा जो लो पॉइंट आहे, या लो पॉइंटच्या खाली प्राइस करते नेहमी कॅरेक्टर चेंज. ठीक आहे, डाऊन ट्रेंड मध्ये काय होतं? या पद्धतीने प्राइस डाऊन आलेली असते, एका लो पॉइंटला प्रिव्हियस ब्रेक केलेला असतं, आणि इथे बनवलं असतं एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर. हा जो इंटरनल करेक्शनचा जो एरिया आहे, याला म्हटलं जातं एक आयडीएम, आणि आयडीएमच्या वरती प्राइस कडे असतो एक कॅरेक्टर चेंज एरिया. आणि नेहमी प्राइस काय करते? अप ट्रेंडला कंटिन्यू करण्यासाठी आयडीएम अचीव, त्यानंतर बाईंग आणि एक बॉस. डाऊन ट्रेंड मध्ये प्राइस काय करते? आयडीएम अचीव, त्यानंतर एक्स्ट्रीम पासून सेल, आणि पुन्हा बनवते एक नवीन बॉस. तर खूप सिंपल वे मध्ये आपण आयडीएम काय आहे, तर आयडीएम एक कंटिन्युएशन पॅटर्न आहे. आयडीएम हे जे कॅरेक्टर आहे ना, हे कॅरेक्टर काय करतं? एक बुलिश बॉस असेल, याला कंटिन्यू करण्याचं काम करतं. एक बेरिश बॉस असेल, याला पुढे कंटिन्यू करण्याचं काम करतं. तर विदाऊट आयडीएम जे काही ब्रेकऑफ स्ट्रक्चर होईल ते इनव्हॅलिड असतं, आणि विथ आयडीएम जे ब्रेकऑफ स्ट्रक्चर होईल ते आपल्यासाठी व्हॅलिड असतं. आणि नेहमी बँक्स बाय सेल कधी करतात? जेव्हा प्राइस अचीव करते एक आयडीएम. कारण जेव्हा आयडीएम अचीव होईल तेव्हाच मार्केटमध्ये एका अप ट्रेंडमध्ये हायर हाय सेट होईल, आणि हायर हाय सेट झालं तरच बँक्स काय करू शकताय? हायच्या लिक्विडिटीला टार्गेट. डाऊन ट्रेंडमध्ये जेव्हा एक आयडीएम अचीव होतो, तेव्हा मार्केटकडे काय तयार होतो? एक खाली व्हॅलिड लोअर लो, आणि लोअर लो जर सेट झाला तरच बँक्स काय करू शकताय? लोअर लोला टार्गेट. ठीक आहे, चला ही गोष्ट पुन्हा एकदा मी समजून सांगतो डाऊन ट्रेंडची. जसे की प्राइस या पद्धतीने डाऊन ट्रेंड मध्ये आलेली आहे, आणि इथे स्ट्रक्चरला प्राइसने काय केलेलं? ब्रेक केलेलं आहे, आणि इथे बनवलेलं आहे एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. प्राइसने प्रिव्हियस लोला ब्रेक केलं, म्हणून मार्केटमध्ये इथे एक हाय काय झाला? व्हॅलिड झाला. बरोबर. आता जेव्हा ही प्राइस थोडीशी अप येईल, आपण इमिडिएटली नाही म्हणू शकत की लोअर लो तयार झाला, कारण प्राइस पुन्हा अशी डाऊन येऊन पण अप येऊ शकते. तर छोट्याल्या मुवमेंटला नेहमी लोअर लो नाही म्हटलं जात. जसं एक हाय पॉइंट व्हॅलिड बनण्यासाठी याला एक एम होतं, एम म्हणजे मागच्या हायला ब्रेक करणं. तसं मार्केटला एक लो बनवण्यासाठी काय असतं? इंटरनल लिक्विडिटी अचीव करणं. जशी की प्राइस अप आली आणि इंटरनल लिक्विडिटी अचीव केली म्हणजे आयडीएम. आता इथे तयार होईल एक लोअर लो, आणि प्राइस काय करेल? आता लोअर लोला टार्गेट करेल. का टार्गेट करेल? व्यवस्थित समजून घ्या. इथं सेलर काय करणार आहे? सेल करणार आहे. ठीक आहे, सेलरने सेल केलं. सेलर जेव्हा ट्रेड एक्झिट करेल तेव्हा सेलर कोण बनतील? बायर बनतील. पण सेलरला ट्रेड एक्झिट करण्यासाठी ते ट्रेड कोणीतरी विकत पण घेतले पाहिजे, म्हणजे प्रॉफिट बुकिंग पण तर झाली पाहिजे ना. तर पहा, इथे लोकांनी काय केलेलं आहे? बाय केलेलं आहे, आणि यांचे जर इथे लावलेले स्टॉप लॉसेस हिट झाले तर बायर कोण बनतील? सेलर. सेलरने इथून सेल केलं, यांच्या प्रॉफिट बुकिंगला यांना कोण हवे? सर्वात पहिल्यांदी हे जे बायर आहे हे सेलर बनतील, म्हणजे बायरच्या हातामध्ये हे सेलच्या ऑर्डर दिल्या जातील जेव्हा प्राइस इथून ड्रॉप करेल. इथून एका व्यक्तीने सेल केलं, प्राइस इथून खाली आली, खाली आल्यानंतर हे बायर बनतात सेलर, आणि इथे जे काही सेल करणारे व्यक्ती आहे हे यांना विकतात त्यांचे ट्रेड, आणि त्यांच्या अगेन्स्ट पुन्हा काय करतात? बाईंग करतात. आणि याच पद्धतीने प्राइस काम करत असते. तर मार्केट मेकरला नेहमी प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी एक व्हॅलिड एरिया हवा असतो. ठीक आहे, जिथं आपल्याला एक गोष्ट पाहायला भेटते की विदाऊट आयडीएम प्राइसने बॉस बनवला. हे सिंपल फक्त मार्केट स्ट्रक्चर ब्रेक झालेलं आहे विदाऊट आयडीएम, तो बॉस नाहीये. आपण ट्रेड कधी करतो हे पहा, एकदम सिंपल थिअरी आहे. तुम्हाला एक बॉस सापडला, या बॉसच्या स्ट्रक्चरमध्ये एक इंटरनली असला पाहिजे आयडीएम. जेव्हा प्राइस आयडीएम अचीव करते तेव्हा एक व्हॅलिड मार्केटकडे हाय किंवा लो सेट होतो, आणि व्हॅलिड हाय लो सेट झाल्यानंतरच आपण काय करतो?
एकतर बाय किंवा सेल. ट्रेंड बुलिश असेल तर बाय, ट्रेंड बेरिश असेल तर सेल. जसा बॉस आहे त्यानुसार आपण ठरवणार आहे आपल्याला बाय करायचंय की आपल्याला सेल करायचंय. पण बाय सेल करण्या अगोदर मार्केटला एक आयडियम हवा आहे. विदाउट आयडियम प्राइस कडे कधीच व्हॅलिड हाय आणि लो तयार होत नाही, आणि व्हॅलिड हाय आणि लो तयार होत नसेल तर आपण बाय पण करू शकत नाही, सेल पण करू शकत नाही. मग जे पहिल्या स्ट्रक्चरमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की लोक बाय करतात, त्यांचे स्टॉप लॉसेस हिट होतात आणि त्यानंतर ते बोलतात की प्राइस बाईंग साईडला गेली, आमचे स्टॉप लॉसेस हिट करून गेली. का गेली? कारण तुम्ही आयडियमच्या अगोदरच बाईंग करतात. आयडियमच्या नेहमी बाईंगचा ट्रेड कसा असला पाहिजे? आयडियमच्या बिलो, आणि सेलिंगचा ट्रेड कसा असला पाहिजे? आयडियमच्या अबोव. ठीक आहे, कारण सेलिंगमध्ये करेक्शन कसं बनतं या पद्धतीने, प्राइस सेल झाली, थोडीशी अप गेली आणि सेलिंगमध्ये प्राइसने इथे काय केलं? एक ब्रेकअप स्ट्रक्चर बनवलं. एक इम्पल्स, एक करेक्शन आणि एक इम्पल्स. आणि करेक्शनच्या अबोव जेव्हा प्राइस येते, प्राइस एक्स्ट्रीमच्या पीवाय मधून काय करते? सेल करते. तर आयडियमच्या वरतीच आपली सेलिंगची एंट्री असली पाहिजे एका डाऊन ट्रेंड मध्ये. आणि बाईंग मध्ये कसं घडतं की प्राइस या पद्धतीने अप गेली, डाऊन आली, प्राइस पुन्हा अप गेली आणि ते स्ट्रक्चर काय केलं? प्राइसने ब्रेक केलं, एक बॉस बनवला आणि इथे मार्केटने एक तयार केलं आयडियम. प्राइस जेव्हा डाऊन येईल, आयडियम अचीव करेल तेव्हा हायर हाय सेट होईल आणि मार्केट एक्स्ट्रीम पासून काय करेल? बाय करेल. तर बाईंगची एंट्री आयडियमच्या खाली असली पाहिजे. ठीक आहे, जेव्हा आपण बाय करतो बुलिश ब्रेकआउट स्ट्रक्चर मध्ये तर आयडियमच्या बिलो बायचा प्लॅन केला पाहिजे आणि सेलिंग मध्ये नेहमी आयडियमच्या अबोव सेल केलं पाहिजे आणि टार्गेट लो ला केलं पाहिजे. अशा केसमध्ये आपण विन होऊ शकतोय, अशा केसमध्ये आपण विन होऊ शकतोय. कारण ह्या ज्या एंट्रीज आहे ना, या एंट्रीज नॉर्मली लोकांना समजत नाहीये. म्हणून ते काय करतात की आयडियमच्या अगोदरच इथे कुठेतरी एखादा ऑर्डर ब्लॉक पाहतात, इथून सेल करण्यास ट्राय करतात, प्राइस त्यांना स्टॉप आउट करते, त्यानंतर प्राइस सेल होते. कारण आयडियमच्या अगोदरच त्यांनी सेलिंगची प्लॅन केली होती. बाईंगच्या स्ट्रक्चरमध्ये काय होतं? इथे कुठेतरी एखादा ऑर्डर ब्लॉक असतो, हे बायचा ट्रेड प्लॅन करतात, प्राइस त्यांना स्टॉप आउट करते, त्यानंतर ही प्राइस अप निघून जाते, कारण बाईंग ही आयडियमच्या खाली गेली जाते. आता पहा, आयडियम मध्ये अजून खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या आपल्याला पूर्णपणे शिकायच्या आहे. ठीक आहे, आपण जस्ट फक्त एक गोष्ट समजून घेतली आहे. आता थोडंसं आपण काय करूया, ऍडव्हान्स लेवलला जाऊया, म्हणजे आपल्याला अजून व्यवस्थित समजेल. सो ठीक आहे मित्रांनो, बुलिश ब्रेकआउट स्ट्रक्चरला प्राइस कशा पद्धतीने कंटिन्यू करते आणि कशा पद्धतीने एक आयडियम शोधला जातो आणि आयडियम कशा पद्धतीने काम करतो, एकदम सिंपल वे मध्ये आपण समजून घेऊया. ठीक आहे, हे पहा, तुमच्या समोर एक चार्ट आहे जिथे तुम्हाला एक स्ट्रक्चर दिसत आहे. ठीक आहे, आता सध्या हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरला समजून घ्या. मार्केट ओपन झालं, प्राइसने एक लो तयार केला, त्यानंतर प्राइस अप गेली, एक हाय तयार केला. ठीक आहे, एक स्ट्रॉंग बाईंग आली, बाईंग नंतर प्राइस थोडीशी डाऊन आली. सध्या मार्केटमध्ये ट्रेंड कोणताच नाही. ठीक आहे, सध्या बुलिश ट्रेंड नाही. बुलिश ट्रेंड कधी म्हणू शकतो आपण? जर ही प्राइस अप गेली आणि अप जाऊन जर प्राइसने हायला ब्रेक केलं तरच आपण म्हणू शकतोय की मार्केटमध्ये सध्या बुलिश ट्रेंड आहे. ठीक आहे, एक नॉर्मल स्ट्रक्चर ज्यामध्ये प्राइस काय करते? एक हाय तयार करते, एक लो तयार करते. आता हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर थोडंसं आपण काय करूया, पुढे पाहूया की प्राइस अप गेल्यानंतर थोडीशी डाऊन येते आणि अगेन बायर काय करतात? बाय करणं स्टार्ट करतात. आता बायरने बाय करणं स्टार्ट केलं, आपण लगेच ह्या पॉइंटला लो असं म्हणू शकत नाहीये. समजते तुम्हाला? मार्केटमध्ये लो कधी तयार होईल? जर त्याने इथे असलेल्या ओल्ड हायला ब्रेक केलं अप जाऊन, तरच इथे एक हाय ब्रेक होईल आणि हाय ब्रेक झाल्यानंतर मार्केटकडे एक व्हॅलिड लो तयार होईल. म्हणजे जोपर्यंत प्राइस हायला ब्रेक करत नाहीये तोपर्यंत ब्रेकआउट स्ट्रक्चर डिसाइड होत नाही बुलिश. आपण वेट करतो अशा कंडिशन मध्ये की प्राइस अप जाऊन काय करेल? हाय पॉइंटला ब्रेक करेल. ठीक आहे, कारण जर बघितलं इथे एक लो पॉइंट आहे, एक हाय पॉइंट आहे आणि प्राइस सध्या त्याच्या आतमध्येच फिरत आहे. प्राइस असं पण करू शकते की एखादा व्यक्ती इथे समजेल लो पॉइंट, प्राइस अप जाऊन अगेन डाऊन निघून जाईल. त्यामुळे मार्केटला इथे लो बनवण्यासाठी इथे असलेल्या हायला पुढे काय करायचं आहे? ब्रेक करायचं आहे. आणि जोपर्यंत हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत कधीच मार्केटमध्ये एक बुलिश ब्रेकअप स्ट्रक्चर तयार होत नाही. ठीक आहे, नेक्स्ट डायग्राम मध्ये आपण पाहतोय की प्राइस हाय ब्रेक करण्या अगोदर काय करते पहा. आता इथे सर्वात मेन मुद्दा आहे जो आपल्याला आयडियम समजण्यासाठी हेल्प करेल. प्राइस हाय ब्रेक करण्या अगोदर काय करते? एक स्ट्रॉंग इम्पल्स घेऊन येते. म्हणजे बॅक टू बॅक इथून मार्केटमध्ये काय झाली? एक बाईंग झाली. ठीक आहे, आणि ह्या बॅक टू बॅक बाईंगला काय म्हटलं जातं? एक इम्पल्सिव्ह मुवमेंट. त्यानंतर इथे प्राइस जर तुम्ही बघितली तर प्राइस काय करते पहा व्यवस्थित. इथे जी काही कॅन्डल आहे बायची, त्या बायच्या कॅन्डलच्या प्राइस थोडीशी कुठे गेली? अबोव गेली. हे पहा, स्ट्रक्चर जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर इथे तुम्हाला व्यवस्थित दिसल. प्राइसने काय केलं ह्या केसमध्ये? एकदम सिंपल,
हायच्या प्राइस अबोव गेली, ठीक आहे. अबोव गेल्यानंतर प्राइस काय झाली, हायच्या जी काही लो आहे त्या लोच्या बिलो आली, म्हणजे मार्केटमध्ये इथून एक इम्पल्स आली आणि आता प्राइसमध्ये काय होत आहे, करेक्शन होत आहे. एक इम्पल्स, एक करेक्शन आणि पुन्हा मार्केटला इम्पल्स हवी आणि या इम्पल्समध्ये प्राइसने काय केलं पाहिजे, प्रिव्हियस जो काही हाय पॉईंट आहे या प्रिव्हियस हाय पॉईंटला ब्रेक केलं पाहिजे. तेव्हा आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये एक इम्पल्स, एक करेक्शन आणि एक इम्पल्स तयार झाली, ठीक आहे. स्ट्रक्चर सिंपल आहे की स्ट्रक्चरमध्ये फक्त मार्केटने काय केलेलं आहे, एक इम्पल्सिव्ह मुवमेंट, छोटं करेक्शन मुवमेंट. आता मार्केटला काय करायचं आहे, अगेन एक इम्पल्सिव्ह मुवमेंट पुढे कंटिन्यू करायची आहे, ठीक आहे. आपण नेक्स्ट डायग्राम मध्ये पाहत आहे की नेक्स्ट डायग्राम मध्ये प्राइस काय करते, जो हाय पॉइंट आहे त्या हाय पॉइंटला ब्रेक करते. हे पहा, प्राइसने इथे बॉस बनवला. बॉस कसा बनवला मित्रांनो, एक बाईंग आली, त्यानंतर प्राइस थोडीशी डाऊन आली. डाऊन आल्यानंतर बँक्स काय करतात, मोठ्या क्वांटिटीने बाय करतात. बाईंग कशी होते, एक इम्पल्सिव्ह मुवमेंट, एक करेक्शन मुवमेंट आणि त्यानंतर पुन्हा एक इम्पल्सिव्ह मुवमेंट. आणि या इम्पल्सिव्ह मुवमेंटमध्ये प्राइस प्रिव्हियस स्ट्रक्चरला करते ब्रेक. आणि प्रिव्हियस स्ट्रक्चर जेव्हा ब्रेक होतं तर मागचा जो काही हाय पॉइंट आहे त्याच्या अबोव प्राइस गेली, म्हणून आपण इथे काय म्हणतो, एक बुलिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर, ठीक आहे. आणि आता हे जर स्ट्रक्चर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर तुम्हाला इथे एक गोष्ट पाहायला भेटेल, इम्पल्स, करेक्शन, इम्पल्स, ठीक आहे. आणि ही जी करेक्शन आहे ना, ही सेलिंग, या सेलिंगच्या लोलाच म्हटलं जातं एक इंड्युसमेंट एरिया, एक आयडियम पॉइंट. का, हे पहा, मोठ्या प्रमाणात बाईंग आली. ही जी बाईंग आहे या बाईंगच्या काही इथे ऑर्डर्स बाकी होत्या ज्या फिल करणं राहिलेलं होतं, म्हणून मार्केट मेकरने काय केलं, थोडेसे सेलर इन्व्हाइट केले आणि सेलर इन्व्हाइट करून प्राइसला कुठे पाठवलं, खाली पाठवलं. जसे हे सेलर आले, या सेलरने ते सगळ्या बाईंगच्या ऑर्डर कलेक्ट केल्या आणि इमिडिएटली प्राइस इम्पल्सिव्ह मुवमेंटमध्ये गेली. म्हणजे या ब्रेकअप स्ट्रक्चरचा हा लो पॉईंट ते इथपर्यंत मार्केटचा हा जो पर्टिक्युलर एरिया आहे याच्याकडे काय आहे, लिक्विडिटी आहे. आणि स्टार्टिंगलाच मी एक गोष्ट सांगितली होती की प्राइस स्ट्रक्चर कंटिन्यू करण्यासाठी नेहमी लिक्विडिटीचा वापर करते आणि ह्याच लिक्विडिटीला समजून घेण्यासाठी मायकल सरांनी आयडीएम हा एक पॉईंट सांगितलेला आहे. आणि जर आयडीएम समजला तर ब्रेकअप स्ट्रक्चर मधले ट्रेड फेल जाणार नाही, कारण एक असा एरिया आहे ज्यानंतर आपल्याला समजतं की प्राइसने एक व्हॅलिड हायर हाय बनवलेला आहे, ठीक आहे. ती गोष्ट सिंपल, एक इम्पल्सिव्ह मुवमेंट, एक करेक्शन मुवमेंट आणि एक इम्पल्सिव्ह मुवमेंट. आणि हा जो करेक्शन मुवमेंट आहे ना, या करेक्शनचा लो म्हणजे मार्केटकडे असतो एक आयडीएम पॉईंट आणि याचा वापर प्राइस कशासाठी करते, पुढे नवीन स्ट्रक्चर कंटिन्यू करण्यासाठी, ठीक आहे. तर पहा, आता नेक्स्ट डायग्राम मध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला भेटेल, ती म्हणजे काय, सेम की ब्रेकआउट स्ट्रक्चर, एक करेक्शन पॉइंट आणि एक इम्पल्सिव्ह मुवमेंट, ठीक आहे. आणि या इम्पल्सिव्ह मुवमेंटच्या लोला म्हटलं जातं एक आयडीएम पॉइंट. आता प्राइस काय करते, सपोज आपल्याला हे स्ट्रक्चर दिसलंय, या स्ट्रक्चर नंतर आपल्याला काय समजतं की सध्या मार्केटमध्ये ट्रेंड कसा आहे, ट्रेंड आहे मार्केटचा एकदम बुलिश. ट्रेंड जर बुलिश असेल तर आपण काय करतो, आपण प्लॅनिंग करतो बाईंगची, ठीक आहे. बाईंग कधी केली जाते, जेव्हा मार्केट अचीव करेल एक आयडीएम आणि आयडीएम अचीव केल्यानंतर वरती तयार होतो एक व्हॅलिड हायर हाय आणि तेव्हा बाय करून टार्गेट कोणाला केलं जातं, हायर हाय पॉइंटला. तर इमिडिएटली बाईंग नाही होणार, बाईंग कधी होईल, जेव्हा मार्केट एका आयडीएमला अचीव करेल. आपण नेक्स्ट डायग्राम मध्ये पाहतोय की प्राइस काय करते, पहा इथे या पद्धतीने प्राइसने काय केलं, एक बुलिश मुवमेंट, त्यानंतर या पद्धतीने प्राइस डाऊन आली, बँक्सने मोठ्या क्वांटिटीमध्ये बाय केलं, एक इम्पल्स बनवली, एक करेक्शन बनवलं, एक इम्पल्स बनवली. आता थोडीफार मला पाहायला भेटते की मार्केटमध्ये काय आली, सेलिंग आली. मी लगेच इथे हायर हाय तयार झाला असं म्हणू शकत नाही. का नाही म्हणू शकत, कारण मार्केटने अजून कोणत्याच लोला टार्गेट नाही केलेलं, एक पण लिक्विडिटी मार्केटने अचीव केलेली नाही, ठीक आहे. आणि जोपर्यंत एक पण लिक्विडिटी अचीव होत नाही तोपर्यंत बँक्स कधीच बाय करत नाही, हेज फंड बाय करत नाही किंवा सिंपल भाषेमध्ये स्मार्ट मनी बाईंग करत नाही. स्मार्ट मनीला जर बाय करायचं असेल तर स्मार्ट मनीला काय हवंय, पहा इथं सेलिंग आली, अचानक बाईंग आली. हे जे इथं बायर्स आहे ना, या बायर्सने खाली लावलेला आहे स्टॉप लॉसेस. स्मार्ट मनी काय करेल, सेलरला पाठवल, बारचे स्टॉप लॉसेस हिट करल, या बायरला सुद्धा सेलर बनवल, वरतून पण कोण आले, सेलर आले आणि हे सगळे सेलर मिळून नवीन स्मार्ट मनीच्या बायची ऑर्डर काय करतील, फिल करतील. तर स्मार्ट मनीला असा एरिया हवा आहे की जिथं मोठी लिक्विडिटी होल्ड झालेली आहे आणि त्या बायरला सेलरमध्ये कन्वर्ट करता येईल आणि त्याच्या बिलो नवीन कमी रेटमध्ये बाईंगची ऑर्डर घेता येईल आणि जेव्हा व्हॅलिड हायर हाय तयार झाला तिथे प्राइसला काय करता येईल, ते ऑर्डर सेल करता येईल, ठीक आहे. तर मार्केट मेकर काय करतात, थोडंसं प्राइसला खाली पाठवतात, इमिडिएटली मार्केटकडे लगेच हायर हाय तयार होत नाही. हायर हाय तयार होण्यासाठी सिंपल आहे की मार्केटला इंटरनली काय करणं आहे,
एखाद्या तरी लिक्विडिटीला ब्रेक करणं आहे. जसं की इथे या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला भेटते की प्राइसने इथे काय केलं, प्राइस सर्वात पहिल्यांदी डाऊन आली, डाऊन आल्यानंतर काय करते, इम्पल्स करेक्शन, इम्पल्स या करेक्शनच्या बिलो होते क्लोज. ठीक आहे, जशी प्राइस करेक्शनच्या बिलो आली तेव्हा मार्केटने अचीव केला एक आयडीएम. म्हणजे काय झालं पहा, इथे जी बाईंग झाली होती ना या इम्पल्सिव्ह मुवमेंटमध्ये, इथे असलेल्या बायरला प्राइसने काय केलं, स्टॉप आउट केलं. त्या बायरला बनवलं सेलर. त्याच्या अगेन्स्ट ही पण काय आली, एक सेलिंग आली. जास्तीत जास्त सेलर जमा झाले आणि आता बँक्स काय करते, कमी रेटमध्ये बाईंगचा प्लॅन करते. का बाईंगचा प्लॅन, बिकॉज इथून जी बाईंग झाली या लोकांना बँक्सने कोण बनवलं, बायरला सेलर बनवलं. ही काय आली, एक सेलिंग, म्हणजे वरतून आले सेलर. आणि जेव्हा जास्तीत जास्त सेलर येतात तेव्हाच बँक्स काय करते, बाय करते. ठीक आहे, हा झाला एक सिंपल मुद्दा. सेकंड गोष्ट इथे पहा, प्राइस मध्ये आपल्याला काय पाहायला भेटते, इथे एक टॉप पासून सेलिंग पाहायला भेटते की प्राइस या पद्धतीने डाऊन येते आणि डाऊन आल्यानंतर ही पहिल्यांदा अचीव करते एक आयडीएम. आणि आयडीएम अचीव झाल्यानंतरच मार्केटकडे तयार होतं एक व्हॅलिड हायर हाय पॉइंट. ठीक आहे, प्राइस अप गेली, थोडी डाऊन आली, पुन्हा अप गेली, थोडी डाऊन आली. आपण लगेच नाही म्हणू शकत हा हायर हाय पॉइंट आहे. आपण हायर हाय म्हणून कधी मार्क करतो, जेव्हा प्राइस अचीव करते एक आयडीएम. म्हणजे इंटरनल स्ट्रक्चरची लिक्विडिटी, इंटरनल एक्सटर्नल ऑर्डर ब्लॉक, फेअर व्हॅल्यू गॅप, या सगळ्या काही गोष्टी आपण स्मार्ट मनीमध्ये शिकणार आहे. ठीक आहे, पण सध्या टाइम आहे, आपण 2-2 दिवसानंतर एक एक व्हिडिओ पाहणार आहे आणि हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाणार आहे. जर तुम्हाला ही सिरीज पूर्णच पाहिजे असेल एकदम, तर साधा सिंपल तुम्ही एक गोष्ट अशी करू शकतात, मी येणाऱ्या टाइममध्ये क्लास प्लस वरती काय करणार आहे, मिनिमम 100 ते 150 व्हिडिओ अपलोड करणार आहे, ज्यामध्ये एक एक टॉपिक मी डीपमध्ये शिकवणार आहे. चार्टवरती मार्किंग वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला तिथे दाखवेल. ठीक आहे, आणि जसं आपलं ब्रेकआउट स्ट्रक्चर झाला, त्यानंतर आज आयडीएम पाहतोय, येणार 2 दिवसांनी आपण चॉक पाहू. त्यानंतर हे 3 कॅरेक्टर संपल्यानंतर आपण काय करू, रिअल चार्टवरती पूर्ण 2 ते 3 तासाची मार्किंग करू. आणि जसं की मी रीलमध्ये सांगितलं की आपण येणाऱ्या टाइममध्ये 8 वाजता काय करणार आहे, डिजिटल बोर्डवरती लाईव्ह स्टार्ट करणार आहे, त्यामध्ये सुद्धा या गोष्टी मी सॉल्व्ह करेल. ठीक आहे, तर तुम्हाला ह्या स्ट्रक्चरसाठी थोडासा टाइम द्यावा लागेल, कारण मी असे पण लोक बघितले जे 2-3 वर्षांपासून स्मार्ट मनी करताय पण अजून पण ते प्रॉफिटेबल नाही. त्याचं मेन रिझन काय, लोकांकडे पेशन्स नाही, लोकांकडे टाइम नाही, लोकांना या गोष्टीला टाइम द्यायचा नाही आणि त्यांना एका दिवसामध्ये बॉस स्टॉक आयडीएम शिकायचंय. हे एवढं सोपं नाही. मार्केटचं नेचर कसं आहे, फ्रॅक्टल आहे. ही प्राइस पूर्णपणे फ्रॅक्टल आहे. ही डेली सेम गोष्टी प्रिंट करू शकत नाही, वेगवेगळ्या गोष्टी तयार होतात. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीला समजून घेण्यासाठी टाइम लागेल आणि जो व्यक्ती टाइम देऊ शकतोय तोच व्यक्ती काय करू शकतो, या गोष्टीला कंटिन्यू करू शकतोय. कारण 2 ते 3 दिवसापूर्वी एका व्यक्तीने विचारलं होतं की आम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये फुल टाइम करिअर करू शकतोय का, तर याचं उत्तर मी इथे तुम्हाला देतो आणि सर्वांनी व्यवस्थित ऐका. मी कोरोनाच्या टायमामध्ये ट्रेडिंग स्टार्ट केली असेल आणि त्या टायमामध्ये मी सगळं काही सोडलं होतं, म्हणजे कॉलेज वगैरे या सगळ्या काही गोष्टी ड्रॉप आउट केल्या होत्या आणि तिथून पुढे मी ट्रेडिंग स्टार्ट केली 2020. ठीक आहे, 2020 ते आता 2025 संपल आणि या पूर्ण 5 वर्षांमध्ये मी कंटिन्युअसली प्रत्येक दिवस स्टडी करत आहे, कंटिन्युअसली मी मार्केटमध्ये आहे. ठीक आहे, एक पण दिवस असा नाही की मी ॲक्टिव्ह नाही. म्हणजे मला स्वतःला 5 वर्ष लागले प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्ट होण्यासाठी. आणि 5 वर्ष असे नाही की मी ट्रेड केले नाही, मी 5 वर्ष ट्रेड केलेले. मी प्राइस ॲक्शनवरती ट्रेड केला, प्राइस ॲक्शनवरती अजून मला प्रॉफिट मोठा हवा होता तर मी स्मार्ट मनीकडे गेलो. अजून थोडीशी ॲक्युरेसी चांगली हवी म्हणून मी ICTकडे गेलो. पण आजकालची मुलं काय करत आहे, प्राइस ॲक्शन करत नाहीये, डायरेक्टली स्मार्ट मनीमध्ये एंटर करतात आणि 1 डेमध्ये बॉस स्टॉक आयडीएम शिकण्यास ट्राय करतात, जे शक्य नाहीये. जर तुमच्याकडे 3 ते 4 वर्ष तुम्ही टाइम देऊ शकता, ठीक आहे, एवढी तुमची कॅपॅसिटी आहे, तरच तुम्ही ट्राय करा स्टॉक मार्केटमध्ये, फॉरेक्स मार्केटमध्ये, अथवा हे शक्य नाही. ठीक आहे, चला आपल्या मुद्द्यावरती येऊया. जेव्हा प्राइस एका आयडीएमला अचीव करते तेव्हा मार्केटकडे एक व्हॅलिड हायर हाय सेट होतो आणि हायर हाय सेट झाल्यानंतरच बँक्स काय करू शकताय, बाय करू शकताय. कारण हे जे काही बाय करतील यांना पुढे जाऊन विकता पण येईल, कारण इथे कोण आहे, सेलर आहे आणि सेलरचे स्टॉप लॉसेस प्राइस अप गेल्यानंतर हिट झाल्यावर सेलर बनतात बायर आणि इथून बाय करणार तिथे काय करतात, सेल करून टाकतात आणि ट्रान्झॅक्शन काय होतात, एकमेकांसोबत मॅच होतात. ठीक आहे, चला नेक्स्ट डायग्राम मध्ये हीच गोष्ट आपण थोडीशी व्यवस्थित समजून घेऊ. जेव्हा प्राइस एक आयडीएम अचीव करते, आयडीएम अचीव झाल्यानंतर काय होतं पहा. आयडीएम अचीव झाला, आयडीएमच्या बिलो प्राइस पाहते एक ऑर्डर ब्लॉक, एक असा एरिया की जिथे पेंडिंग ऑर्डर असतात. ठीक आहे, ऑर्डर ब्लॉक खूप टाईपचे असतात, ब्रेकर आहे, मिटिगेशन आहे, व्हॅक्यूम आहे, रिजेक्शन आहे, व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या फुटप्रिंट असतात मार्केटकडे, जी आपण एक एक टप्प्याटप्प्याने शिकणार आहे. ठीक आहे, तर प्राइस काय करते, पहिल्यांदा आयडीएम अचीव करते. आयडीएम अचीव झाल्यानंतर जेव्हा मार्केटकडे एक आयडीएम अचीव होईल
आयडियम अचीव झाल्यानंतरच प्राइसकडे एक हायर हाय तयार होतो, म्हणजे आपण बॉसला टार्गेट करू शकतोय. ठीक आहे, पण बॉसला कशा पद्धतीने टार्गेट केलं जातं ही गोष्ट आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची. हे पहा, स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहे की प्राइसने काय केलं, सर्वात पहिल्यांदा एक आयडियम अचीव केला. आयडियम अचीव झाला, खाली जो लो पॉइंट आहे हा आहे मार्केटचा प्रोटेक्टेड लो, जो बँक्सला ब्रेक होऊ द्यायचा नाहीये. ठीक आहे, लोक काय करतात, चुकी काय होती पहा, इकडे कुठेतरी एखादा ऑर्डर ब्लॉक बघतात आणि इथून बाईंगची एंट्री प्लेस करतात आणि याच्या खाली स्टॉप लॉस ठेवतात, ते लोक स्टॉप आउट होतात आणि त्यानंतर ही प्राइस कुठे निघून जाते, अप साईडला निघून जाते. ठीक आहे, तर खूप सिंपल गोष्ट आहे, जेव्हा प्राइस आयडियम अचीव करल तेव्हा मार्केटकडे एक व्हॅलिड हायर हाय तयार होईल आणि व्हॅलिड हायर हाय तयार झाल्यानंतरच आपण काय करतो, एका ऑर्डर ब्लॉक पासून बाईंगची एंट्री प्लॅन करतो, प्रोटेक्टेड लोच्या खाली आपण स्टॉप लॉस ठेवतो आणि टार्गेट करतो वरती असलेला ब्रेकऑफ स्ट्रक्चरला. जर बॉसची व्हिडिओ पाहिली असेल त्यामध्ये मी काय सांगितलं होतं, प्राइस अप जाते, हायला ब्रेक करते, डाऊन येते, तर पहिल्यांदा आपल्याला एक व्हॅलिड हायर हाय तयार होऊन द्यायचा असतो. लो आणि हायच्या आतमध्ये आपण पाहतो एक डिस्काउंट एरिया आणि इथून बाईंग करून आपण हायला टार्गेट करतो. आणि हीच गोष्ट मी इथे तुम्हाला सध्या दाखवत आहे की प्राइसने काय केलं पहा. सर्वात पहिल्यांदा प्राइस अप गेली, एक स्टॉक ओपन होतो, लो नंतर एक हाय बनवतो, त्यानंतर थोडंसं करेक्शन येतं, खाली आल्यानंतर बँक्स मोठ्या क्वांटिटीने बाय करतात. या बाईंगमध्ये एक इम्पल्स करेक्शन इम्पल्स बनतं आणि प्राइस बनवते एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर. आता ब्रेकऑफ स्ट्रक्चर आपल्याला समजलं. ठीक आहे, ब्रेकऑफ स्ट्रक्चरमुळे आपल्याला समजलं ट्रेंड कसा आहे, अप आहे आणि आता आपल्याला करायची आहे बाईंग. तर बाईंग करण्या अगोदर काय पाहायचं आहे मला, एक आयडियम प्राइस डाऊन आली, करेक्शनच्या खाली प्राइस क्लोज झाली, म्हणजे एक आयडियम अचीव झाला आणि आयडियमच्या खाली काय एक ऑर्डर ब्लॉक आहे, ह्या फुटप्रिंट पासून आपण करतो बाय आणि टार्गेट करतो इथे असलेला ब्रेकऑफ स्ट्रक्चरला. या पद्धतीने एक ट्रेड केला जातो. ठीक आहे, सिंपल साधा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, फॉर्म्युला काय आहे, सर्वात पहिल्यांदा मला काय पाहिजे आहे, एक क्लीन ब्रेकऑफ स्ट्रक्चर. ब्रेकऑफ स्ट्रक्चर भेटलं म्हणजे मला मार्केटची समजली एक डायरेक्शन समजणं म्हणजे दिशा समजणं. जसं ब्रेकऑफ स्ट्रक्चर बारने बनवलेलं आहे म्हणजे कसं आहे, बुलिश आहे. बुलिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर म्हटल्यानंतर मी काय करणार आहे, बाय करणार आहे. का, कारण मला समजलेली डायरेक्शन. पण बाईंग करण्यासाठी मला काय हवं आहे, एक आयडियम हवा असतो आणि आयडियम अचीव झाल्यानंतरच मी प्लॅन करू शकतोय बाईंगचा, कारण माझ्याकडे वरती हायर हाय व्हॅलिड झालेला असतो. खूप म्हणजे खूप सिंपल आहे ही गोष्ट. ठीक आहे, आयडियमचे दोन पार्ट असतील, कारण आयडियम जेवढा सोप्पा वाटतो तेवढा सोप्पा बिलकुल पण नाहीये. हे जे मी शिकवत आहे एकदम बेसिक शब्दांमध्ये शिकवत आहे, पण सेकंड जो पार्ट येईल ना तो खरंच खूप ॲडव्हान्स असेल, की ज्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर मॅपिंग पासून सगळ्या काही गोष्टी पाहणार आहे. ठीक आहे, आपण सर्वात पहिल्यांदा फक्त ब्रेकऑफ स्ट्रक्चर पाहिलं आणि ब्रेकऑफ स्ट्रक्चर आपण का मार्क नाही केलं, कारण काही गोष्टी अपूर्ण होत्या, कारण आपल्याला आयडियम हे कॅरेक्टर माहीत नव्हतं आणि इव्हन अजूनही आपल्याला पुढे ऑर्डर ब्लॉक वगैरे ह्या गोष्टी माहीत नाही. तर काही लोकांनी काय केलेलं आहे, एकाच लेक्चरमध्ये सगळं काही शिकवलेलं आहे, पण एवढं पण सोपं नाही आहे. मी पाहतो जेव्हा मुलं इथं शिकण्यासाठी बसतात ना, तर मी एक एक गोष्ट म्हणजे हे एक एक कॅरेक्टर त्यांना एक एक दिवसाचे 2-2 तास देतो. म्हणजे एका दिवसामध्ये 2 ते 3 तास त्यांना हे शिकवावं लागतं, तरी मुलांना समजत नाहीये. बॉस, चॉक, आयडियम हे 3च कॅरेक्टर आम्ही 4 ते 5 दिवस पाहिलेले आणि त्यानंतर 1-2 दिवस पुढे मॅपिंग पण घेतलेले, तरी अजून मुलांना तेवढ्या प्रमाणामध्ये त्या गोष्टी समजत नाही. आणि तुम्ही विचार करतात एक व्हिडिओ पाहणार तुम्ही आणि तुम्ही उद्याच्या दिवसामध्ये लगेच रिअल अमाऊंटने ट्रेड करणार. खरंच एवढं पण सोपं आहे का हे स्टॉक मार्केट, हे फोरेक्स मार्केट? नाही आहे शक्य. ठीक आहे, तुम्हाला स्मार्ट मनीला खूप म्हणजे खूप टाइम द्यावा लागतो. स्ट्रक्चर मॅपिंगमध्ये परफेक्ट होण्यासाठी खूप टाइम द्यावा लागतो, खूप साऱ्या ड्रिल कराव्या लागतात, तेव्हा जाऊन आपल्याला कुठेतरी समजतं एक मार्केटची डायरेक्शन. भावांना आता बेरिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर बघूया की एक बेरिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर मार्केट कशा पद्धतीने पुढे कंटिन्यू करतं. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ब्रेकऑफ स्ट्रक्चरच्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की प्राइस कशा पद्धतीने एक डाऊन ट्रेंड बनवते, डाऊन ट्रेंडमध्ये कशा पद्धतीने बॉसची मार्किंग केली जाते, एक बॉस म्हणजे काय आहे. ठीक आहे, आणि आता आपण पाहूया की बेरिश ब्रेकऑफ स्ट्रक्चरला पुढे कंटिन्यू करण्यासाठी आयडियम कशा पद्धतीने वापरला जातो किंवा बेरिश ब्रेकऑफ स्ट्रक्चरवरती कशा पद्धतीने ट्रेड केला जातो. ठीक आहे, तुमच्या समोर एक चार्ट आहे आणि या चार्टमध्ये तुम्हाला दिसत आहे प्राइसचे हाय आणि लो. ठीक आहे, हे पहा, एक स्टॉक ओपन झाला आणि ओपन झाल्यानंतर त्या स्टॉकमध्ये एक चांगली सेलिंग पाहायला भेटली. सेलिंग नंतर प्राइस काय करते, बाय साईडला जाते, म्हणजे मार्केट मेकर बाय करतात. तर प्राइसकडे एक हाय पॉईंट आहे, प्राइसकडे एक लो पॉईंट आहे. मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये जाणार आहे हे आपण कधी म्हणू शकतो, जर प्राइसने इथे लोला ब्रेक केलं तर, म्हणजे प्राइस डाऊन आली आणि डाऊन आल्यानंतर मागे जो ओल्ड लो आहे त्या ओल्ड लोला प्राइसने ब्रेक केलं तरच आपण म्हणू शकतो की प्राइस डाऊन ट्रेंडमध्ये जाणार आहे. ठीक आहे, सध्या प्राइसने डाऊन ट्रेंड कन्फर्म केलेलं नाही कारण मार्केटने अजून लोला ब्रेक केलं नाही. ठीक आहे,
जरी तुम्ही प्राइस अप जात असेल, हायला ब्रेक करत असेल तर ट्रेंड बुलिश पण होऊ शकते. मग अशा कंडिशन मध्ये आपण वेट करतो की प्राइस काय करेल, स्ट्रक्चरला पहिल्यांदा ब्रेक करेल. सेकंड केस मध्ये आपल्याला दिसत आहे की अप गेलेली जी प्राइस होती ही थोडीशी डाऊन येत आहे. आता ही डाऊन येते म्हणजे इमिडिएटली इथे लगेच लोअर हाय सेट होईल का? बिलकुल पण नाही. एक लोअर हाय, कमी किमतीचा हाय कधी बनतो? जसं आपण पहिल्यांदा पाहिलं होतं, प्राइस या पद्धतीने डाऊन आली आणि ओल्ड स्ट्रक्चरला इथे प्राइसने काय केलं, ब्रेक केलं, त्यानंतरच एक लोअर हाय तयार होतो. ठीक आहे, तर प्राइस इथे काय करत आहे, जस्ट सेलिंग स्टार्ट झालेली आहे, अजून लो मार्केटने ब्रेक केलेला नाही. तर अशा केसमध्ये आपण वेट करतो की मार्केट काय करेल, ओल्ड जो लो आहे, जुना लो, त्या जुन्या लोला प्राइस ब्रेक करेल. मग आपण एक नेक्स्ट स्ट्रक्चर पाहत आहे. नेक्स्ट स्ट्रक्चर मध्ये आपल्याला काय पाहायला भेटलं, लो ब्रेक करण्या अगोदर प्राइस काय करते, एक इम्पल्स नंतर छोटंसं करेक्शन येतं. ठीक आहे, आता ही गोष्ट तुम्ही व्यवस्थित पहा. तुम्हाला जर आयडियम समजून घ्यायचा असेल तर मार्केटने एक स्ट्रॉंग सेलिंग केली आणि लो ब्रेक करण्या अगोदर बायरने काय केलं, बाईंगचा ट्राय केला, कारण बायरला खाली जाऊ द्यायचं नाही, प्राइसला अप घेऊन जायचंय म्हणून बायर ट्राय करत आहे. बायर काय करतात, लोच्या खाली आल्यानंतर इमिडिएटली बाईंग करतात, प्राइसला अप पाठवतात. ठीक आहे, आणि अप आल्यानंतर ही जी मुवमेंट आहे, या मुवमेंटला इम्पल्स म्हटलं जातं आणि ही जी छोटी बाईंग आहे हिला करेक्शन म्हटलं जातं. पण ती करेक्शन कधी ठरेल, जर सेलरने सेल करून लोला ब्रेक केलं तरच ही मुवमेंट करेक्शन मध्ये जाईल, किंवा अदरवाईज असं पण होऊ शकतं इथून बाईंग अप साईडला जाऊ शकते. ठीक आहे, मग अशा केसमध्ये आपण वेट करतो की प्राइस काय करेल, पूर्णपणे पहिल्यांदा स्ट्रक्चर कंप्लीट करेल. जसं की मला इथे पाहायला भेटतंय, इथे प्राइस काय करते पहा, लो ब्रेक करण्या अगोदर प्रिव्हियस जो काही लो होता त्याला ब्रेक करण्या अगोदर आणि एक बॉस बनवण्या अगोदर एक इम्पल्सिव्ह मुवमेंट, एक करेक्शन मुवमेंट आणि एक इम्पल्सिव्ह मुवमेंट, आणि फायनली प्राइस ओल्ड स्ट्रक्चरला काय करते, ब्रेक करते. ब्रेक कशा पद्धतीने केलं, व्यवस्थित पहा. मोठ्या प्रमाणात सेलर आले, थोडेसे बायर बोलवले आणि अगेन मोठ्या प्रमाणामध्ये सेलर आले आणि फायनली प्राइसने काय केलं, ओल्ड लोला ब्रेक केलं. ठीक आहे, आता पहा ही जी मुवमेंट आहे, या मुवमेंट मध्ये हे जे करेक्शन आहे आणि त्यानंतर जी फायनली इम्पल्स आली, या करेक्शनच्या हाय वरती मार्केटकडे तयार होतो एका डाऊन ट्रेंड मध्ये इंड्युसमेंट एरिया, एक लिक्विडिटी पॉइंट. लिक्विडिटी कशा पद्धतीने पहा, मार्केटने इथे सेल केलं स्ट्रॉंगली, बरोबर, त्यानंतर थोडीशी बाईंग आली आणि पुन्हा स्ट्रॉंगली सेल केलं. तर ह्या बॉस बनवण्या अगोदर हा एक सेलिंग पॉइंट आहे आणि त्यानंतर हा एक सेलिंग पॉइंट आहे. तर प्राइस जर अप आली तर प्राइस कडे पहिल्यांदा इथे लिक्विडिटी आहे, म्हणजे मार्केट जर अप येत असेल आणि याला टॅप करत असेल तर मार्केटकडे एक लोअर लो सेट होईल, आणि लोअर लो जर सेट झाला तर मार्केट मेकर काय करतील, प्रोटेक्ट हायला ब्रेक होऊ देणार नाही, त्याच्या अगोदर सेल करतील आणि लोला टार्गेट करतील. मग इंटरनल लिक्विडिटी कशी तयार झाली, बायरने प्राइसला अप पाठवलं, सेलरने प्राइसला अप जाऊ दिलं नाही आणि इमिडिएटली सेल केलं. तर लो ब्रेक करण्या अगोदर जे अर्ली सेलर आले, या सगळ्या अर्ली सेलरचे, हे जे सेलर्स आहे यांचे स्टॉप लॉसेस इथे प्लेस झालेले, आणि जर प्राइस अप गेली तर सेलरला बायर बनवल, इव्हन प्राइस जी अप गेली इथे सुद्धा बायर असतील, आणि एवढे सगळे बायर जर भेटले तर मार्केट मेकर काय करतील, सेलच्या लिमिट लावतील आणि बायर कडून सेलची ऑर्डर फिल करून प्राइसला कुठे पाठवतील, डाऊन पाठवतील. म्हणून काय म्हटलं जातं, इंटरनल जो स्विंग असतो तो लिक्विडिटीने भरलेला असतो, आणि अशाच पॉइंटला म्हटलं जातं एक आयडियम पॉइंट. ठीक आहे, प्राइसने ओल्ड स्ट्रक्चरला काय केलं, ब्रेक केलं, आणि त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला इम्पल करेक्शन, इम्पल पाहायला भेटली. आता आपण वेट करतो की डाऊन ट्रेंड तर समजलाय की प्राइसने ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवलं, बेरिश बनवलंय, आणि आता आपल्याला काय करायचं, सेल करायचंय. तर सेल करण्या अगोदर आपल्याला वेट करायचा असतो की प्राइस अप येईल आणि अप आल्यानंतर एक व्हॅलिड लोअर लो तयार होईल. आता या केसमध्ये जशी प्राइस ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवते त्यानंतर प्राइस मला अप येताना दिसते. ठीक आहे, मी इमिडिएटली लगेच या पॉइंटला लोअर लो असं म्हणू शकत नाहीये, समजतंय. जसं मार्केटने इथून सेल केलं, इथे लोअर हाय बनवण्यासाठी प्राइसला काय करायचं होतं, ओल्ड लोअर लोला ब्रेक करायचं होतं, आणि इथून प्राइस खाली आली आणि फायनली प्राइसने इथे ओल्ड स्ट्रक्चरला ब्रेक केलं, त्यानंतरच इथे लोअर हाय सेट झाला. तसंच मार्केटला काय करणं आहे, अप जाणं आहे आणि इंटरनल एरियाला पहिल्यांदा ब्रिच करणं आहे, ब्रेक करणं आहे किंवा स्वीप करणं आहे, त्यानंतरच मार्केटकडे एक व्हॅलिड लोअर लो तयार होईल. मग या डाऊन ट्रेंड मध्ये आपण वेट करत असतो की पहिल्यांदा मार्केट एक व्हॅलिड लो बनवल सेल करण्या अगोदर. जसं की पुढच्या डायग्राम मध्ये आपल्याला इथे पाहायला भेटतंय की प्राइस थोडीशी अप येते आणि अप आल्यानंतर इंटरनल स्ट्रक्चरला काय करते, ब्रेक करते, आणि तेव्हा मार्केटमध्ये सेट होतो एक व्हॅलिड लोअर लो.
व्यवस्थित पहा, हे ब्रेकअप स्ट्रक्चर कसं झालं, इम्पल्स करेक्शन इम्पल्स, आणि करेक्शनच्या अबोव प्राइस आली म्हणजे मार्केटने एक आयडीएम केला, आणि आयडीएम झाला म्हणजे मार्केटकडे तयार झाला एक व्हॅलिड लोअर लो. आता बँक्स काय करतील, हेज फंड काय करतील, स्मार्ट मनी काय करेल, प्रोटेक्टेड हायला ब्रेक होऊ देणार नाही, त्याच्या अगोदर हे सेल करतील, आणि सेल करून टार्गेट कोणाला करतील, खाली असलेल्या लो पॉइंटला. आता याचं लॉजिक समजून घ्या. ठीक आहे, लॉजिक काय आहे मित्रांनो, प्राइस करेक्शनच्या अबो आली म्हणजे एक आयडीएम झाला, म्हणजे एक इंटरनल लिक्विडिटी प्राइसने अचीव केली आणि एक व्हॅलिड लोअर लो तयार झाला, म्हणजे इथून बायरने काय केलं, बाय केलं. ठीक आहे, बायरने जे काही बाय केलं आहे खाली स्टॉप लॉसेस लावलेले असतील, बायर कोण बनतील, स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर सेलर बनतील. ठीक आहे, वरती आयडीएमच्या अबोव सेलर काय करतील, बेरिश ट्रेंड मध्ये सेल करतील, आणि सेल केल्यानंतर ही प्राइस खाली येईल, खाली आल्यानंतर हे सेलर इथं करतील त्यांचा प्रॉफिट बुकिंग, म्हणजे सेलर त्यांच्या अगेन्स्ट बनतील बायर, आणि हे बायर इथले बनतील सेलर, आणि ट्रान्झॅक्शन पूर्णपणे होईल मॅच. समजतंय की बँक्सला सेल करण्या अगोदर किंवा बँक्सला मोठी क्वांटिटी या बेरिश ट्रेंड मध्ये ड्रॉप करण्या अगोदर काय करावं लागतं, एक तयार करावं लागतं व्हॅलिड लोअर लो, आणि व्हॅलिड लोअर लो जर तयार झाला तरच काय करू शकतात, ते सेल करू शकतात. कारण फक्त सेलिंग हा मुद्दा नाही, डाऊन ट्रेंड मध्ये सेलिंग केल्यानंतर प्रॉफिट बुकिंग सुद्धा झाली पाहिजे, आणि या प्रॉफिट बुकिंग साठी त्यांना हवे असतो एक व्हॅलिड लोअर लो लिक्विडिटीने भरलेला एरिया. ठीक आहे, प्राइस अप आली, प्राइसने एक आयडीएम अचीव केला. आता आपण काय करतो, आपण पाहिला बेरिश बॉस, बेरिश बॉस नंतर आपण पाहिला एक आयडीएम, आणि आयडीएम नंतर आपण करणार आता सेल, आणि टार्गेट करणार पुढे तयार झालेल्या बॉस एरियाला. पुढे बॉस कुठे तयार होणार आहे, इथे, कारण मार्केटने आयडीएम अचीव केला, ते एक व्हॅलिड लोअर लो तयार झाला, आणि हाच पुढे काय बनणार आहे, एक बेरिश ब्रेकअप स्ट्रक्चर. ठीक आहे, आता नेक्स्ट डायग्राम मध्ये पाहूया आपल्याला बेरिश ब्रेकअप स्ट्रक्चर मध्ये कसा ट्रेड प्लॅन करायचा असतो. तर या पद्धतीने, ठीक आहे, आपल्याला इथे दिसत आहे की प्राइस अप आली, अप आल्यानंतर प्राइसने एक आयडीएम अचीव केला, आयडीएम अचीव केल्यानंतर आपण शोधतो एक ऑर्डर ब्लॉक, प्रोटेक्टेड हायच्या वरती आपला स्टॉप लॉस असतो, आणि इथून टार्गेट कोणाला करतो आपण, खाली असलेल्या ब्रेकअप स्ट्रक्चरला. या पद्धतीने एका बेरिश ट्रेंड मध्ये ट्रेड केला जातो. फक्त बेरिश बॉस समजला, लो ब्रेक झाला म्हणजे ट्रेड सक्सेस जाईल, आणि ऑर्डर ब्लॉक समजला म्हणजे ट्रेड सक्सेस जाईल असं आहे का, बिलकुल पण नाही. बेरिश ब्रेकअप स्ट्रक्चर तुम्हाला समजला आहे तर व्हॅलिड तुम्हाला एक इंड्युसमेंट समजली पाहिजे. व्हॅलिड इंड्युसमेंटच्या अबोव तुमच्याकडे एका प्रीमियम एरियामध्ये एक ऑर्डर ब्लॉक असला पाहिजे, आणि ऑर्डर ब्लॉक सुद्धा अनमिटिगेट असला पाहिजे, प्लस तुम्हाला व्हॉल्यूम समजला पाहिजे. जर त्या ऑर्डर ब्लॉक मध्ये व्हॉल्यूम असेल तरच आपण सेल करू शकतोय, तरच आपण शॉर्टची पोझिशन घेऊ शकतो. ठीक आहे, हे खूप सिंपल आहे. जेव्हा मी पुढे तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये सेकंड आयडीएमचा पार्ट शिकवल ना, तेव्हा गोष्टी थोड्याशा डोक्यावरून जातील. त्यामुळे तुम्हाला ह्या पार्टची खूप प्रॅक्टिस करावी लागेल, नोट्स काढावे लागतील, रिपीट तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल, त्यानंतरच तुम्हाला एक आयडीएम समजू शकते. आणि मी पुन्हा एक गोष्ट रिपीट करतो, जर तुम्हाला आयडीएम समजला नाही तर स्मार्ट मनी काहीच फायद्याची नाही तुमच्या, बिलकुल पण नाही. विदाऊट आयडीएम तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करू शकत नाहीये. तुम्ही बॉस कोणताही मार्क करून काहीच फायदा नाही. मग हे काय झालं, गॅम्बलिंग झाली की फक्त अर्धवट गोष्ट शिकलो आणि कुठेही ट्रेड्स केले, फायदा नाही या गोष्टीचा. ठीक आहे, खूप सिंपल आहे ही गोष्ट, फक्त आपल्याला लॉजिक समजून घ्यायचं आहे, आणि लॉजिक जर तुम्हाला समजलं तर तुम्ही इझी वे मध्ये या गोष्टीला ट्रेड करू शकताय. ठीक आहे, तर एका बेरिश ट्रेंड मध्ये सेल करण्या अगोदर आपल्याला गरज पडते एका आयडीएमची. फक्त बॉस झाला म्हणून मी सेल करत नाही, बॉस झाल्यानंतर आपण वेट करतो की प्राइस अप येईल, एक आयडीएम अचीव करेल, त्यानंतर आपण सेल करून टार्गेट आपण लोला करू. का, कारण आयडीएम अचीव झाल्यानंतरच एक तयार होतं खाली लोअर लो, आणि लोअर लो झाला असेल तरच बँक्स ऑर्डर ब्लॉक पासून सेल करतात आणि प्राइस टार्गेट करते खाली असलेल्या ब्रेकआउट स्ट्रक्चरला. कारण एक डाऊन ट्रेंड कसा चालतो पहा, एक डाऊन ट्रेंड या पद्धतीने चालतो. किंवा डाऊन ट्रेंडची जी थिअरी आहे ती थिअरी अशी आहे, मार्केट मेकरने सेल केलं, थोडेसे बाहेर बोलवले, अगेन मार्केट मेकरने सेल केलं, आणि ते स्ट्रक्चर ब्रेक केलं, आणि स्ट्रक्चर ब्रेक झाल्यानंतर आपण काय म्हणतो, एक बेरिश ब्रेकअप स्ट्रक्चर. ठीक आहे, आता बेरिश ब्रेकअप स्ट्रक्चर मध्ये त्यांना जर सेल करायचं असेल तर सर्वात पहिले ते शोधता एक आयडीएम. जसं इथे एक प्राइसने काय केलं, इथून इम्पल्स, करेक्शन आणि इम्पल्स. ठीक आहे, आणि हा जो करेक्शनचा हाय आहे याला म्हटलं तर एक इंड्युसमेंट, प्रोटेक्टेड हायला म्हटलं तर कॅरेक्टर चेंज एरिया. ठीक आहे, आता प्राइस अशा केसमध्ये काय करते, प्राइस अप येते, बार्स प्राइसला अप घेऊन येतात, आयडीएम अचीव करतात. आयडीएम अचीव झाला की खाली मार्केटकडे सेट होतो एक लोअर लो, आणि लोअर लो सेट झाल्यानंतर बँक्स काय करतात, आयडीएमच्या अबोव प्रीमियम एरियामध्ये एक ओबी पाहतात, एफईजी पाहतात, आणि एका ओबी एफईजी पासून सेल करतात आणि टार्गेट करतात खाली असले लोअर लोला, आणि तेव्हा तयार होतं एक व्हॅलिड ब्रेकअप स्ट्रक्चर.
प्राइस विदाऊट आयडियम सुद्धा बॉस बनू शकते, ठीक आहे, जे आपल्याला ॲडव्हान्स सिरीजमध्ये पाहिजे आयडियमच्या सेकंड पार्टमध्ये. कारण एकदा जर एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगितल्या तर मे बी तुम्हाला ह्या गोष्टी समजणार नाहीये. तुम्हाला जर हे व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तुम्हाला पार्ट 1ला पाहावं लागेल, त्याची प्रॅक्टिस करावी लागेल आणि त्यानंतर सेकंड पार्ट तुम्हाला खूप हेल्प करेल. कारण सेकंड पार्टमध्ये आपण 6 ते 7 टाईप पाहणार आहे आयडियमचे, की प्राइस हे जे करेक्शन असतं ना हे कोणकोणत्या टाईपमध्ये बनवते, कधी ते व्हॅलिड असतं कधी इनव्हॅलिड असतं, ठीक आहे. आणि जेव्हा मार्केटकडे इंटरनल नसेल तर एक्सटर्नल एरियावरती आयडियम बनतो. खाली जर PY असेल तर सगळ्या काही गोष्टी बदलतात. त्यामुळे स्मार्ट मनी शिकायची असेल तर तुम्हाला टाइम हा द्यावाच लागेल, ठीक आहे. तर आयडियम कशा पद्धतीने काम करतो, एक ब्रेकअप स्ट्रक्चरला कशा पद्धतीने ट्रेड केला जातो हे समजून घेण्यासाठी आपण इथपर्यंत या सगळ्या काही गोष्टी शिकलो. तर मित्रांनो पहा, जर तुम्हाला हा आयडियम समजला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, कॉमेंट करायचे आहे, शेअर करायचे आहे, तरच मी काय करेल एक सेकंड पार्ट तुमच्यासाठी घेऊन येईल. मित्रांनो सर्वात पहिल्यांदा एका ब्रेकअप स्ट्रक्चर सोबत कशी डील केली जाते विथ आयडियम, ठीक आहे. आपल्याला इथे एक गोष्ट अशी पाहायला भेटत आहे की प्राइसने इथे काय केलेलं आहे, एक हाय क्रिएट केला, ठीक आहे. आपण सिंपल मार्किंग करू की प्राइसने इथे क्रिएट केला एक हाय पॉईंट. हा नंतर प्राइस काय करते, डाऊन साईडला येते, डाऊन साईडला नंतर प्राइस क्रिएट करते एक लो पॉईंट, ठीक आहे. देन प्राइस अप जाते आणि ओल्ड स्ट्रक्चरला काय करते, ब्रेक करते. ओल्ड स्ट्रक्चरचा आपण इथे काय केला, मार्क केला एक हाय पॉईंट आणि त्याला पुढे प्राइसने काय केलं, इथे ब्रेक केलं. आता ओल्ड स्ट्रक्चरचा हाय पॉईंट प्राइसने ब्रेक केला म्हणजे मार्केटने काय क्रिएट केलं, मार्केटने क्रिएट केलं एक व्हॅलिड ब्रेकऑफ स्ट्रक्चर, ठीक आहे. प्राइस हाय बनवते, लो बनवते, प्राइस प्रिव्हियस हायच्या अबोव जाते. आता थोडी सेलिंग आली लगेच आपला हायर हाय तयार होत नाहीये. मार्केटकडे लो कसा आहे, पूर्णपणे व्हॅलिड आहे. लो का व्हॅलिड आहे, बिकॉज इथून बाईंग आल्यानंतर प्रिव्हियस स्ट्रक्चरला प्राइसने काय केलं, ब्रेक केलं, त्यामुळे लो व्हॅलिड झालेलं आहे मार्केटकडे. आपल्याला वेट करायचं की मार्केट आता काय करेल, एका हायला व्हॅलिड बनवाल. हायला व्हॅलिड कसं बनवाल, आपल्याला करेक्शन शोधायचं आहे. करेक्शन कसं शोधलं जातं, जसं इथे बाईंगच्या कॅन्डलचं मार्केटने हे पहा, ही काय आहे, लास्ट एक स्ट्रॉंग इम्पल्स आहे, ठीक आहे. हिच्या अगोदर आपल्याला पाहिजे आहे करेक्शन. बाईंगच्या कॅन्डलचा मार्केटने हाय स्वीप केला आणि बाईंगच्या कॅन्डलचा मार्केटने लो सुद्धा स्वीप केला, ठीक आहे. एक इम्पल्स, छोटं करेक्शन आणि इम्पल्स. तर आता हा जो लो पॉईंट आहे, हा लो पॉईंट आपल्यासाठी काय तयार होतो, एक आयडियम, एक इंड्यूसमेंट, ठीक आहे. मार्केटची एक इंटरनल लिक्विडिटी. आणि जोपर्यंत प्राइस याला टॅप करत नाही तोपर्यंत आपल्याकडे हाय व्हॅलिड तयार होत नाही. मग अशा केसमध्ये आपण वेट करेल की प्राइस कुठे येईल, आयडियमकडे येईल, ठीक आहे. आणि जेव्हा आयडियम टॅप झाला तेव्हा मार्केटकडे एक व्हॅलिड तयार झाला हायर हाय, म्हणजे आता आपण याला टार्गेट करू शकतो एका नवीन ब्रेकऑफ स्ट्रक्चरला. आणि ही एंट्री पकडण्यासाठी आपण काय करतो, एक ऑर्डर ब्लॉक शोधतो. जसं आयडियमच्या खाली आता जर बघितलं तर लास्ट सेलिंग कॅन्डल आपल्यासाठी एक ऑर्डर फ्लो आहे, ठीक आहे. आपण ऑर्डर ब्लॉक, ऑर्डर फ्लो या सगळ्या काही गोष्टी पाहणार आहे. आपण एक ऑर्डर फ्लोची मार्किंग केली आणि या ऑर्डर फ्लोमध्ये आपल्याला पाहायला भेटतं एक 50%, ठीक आहे. म्हणजे काय झालं, एक मार्केटचं मेन थ्रेशोल्ड एक 50% एरिया. जसं तुम्ही पाहिलं असेल की एक लोपासून हायपर्यंत मार्किंग केली जाते आणि डिस्काउंटमध्ये बाईंग केली जाते, तसा ऑर्डर फ्लोचा सुद्धा 50% येतो. आणि लोअर टाईम फ्रेममध्ये याचे फ्रॅक्टल बघून आपण रिफाईन करून या गोष्टींवरती ट्रेड करू शकतो. आयडियमच्या खाली प्राइस आल्यानंतर एका ऑर्डर ब्लॉकमध्ये प्राइस एंटर करते आणि या फुटप्रिंटपासून बाईंग केली जाते. ऑर्डर ब्लॉकच्या खाली म्हणजे लोच्या खाली, लिक्विडिटीच्या खाली स्टॉप लॉस ठेवला जातो आणि टार्गेट एका ब्रेकऑफ स्ट्रक्चरला केलं जातं. म्हणजे एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर इथे समजलं ट्रेंड बुलिश आहे, एक आयडियम इथे समजलं एक लिक्विडिटी आहे आणि एक ऑर्डर फ्लो, इथून आपण बाईंगचा ट्रेड पकडला आणि टार्गेट काय असलं आपल्याकडे, नवीन ब्रेकऑफ स्ट्रक्चर. आता नवीन ब्रेकऑफ स्ट्रक्चर झालं, पुन्हा आपल्याला पाहावं लागतं एक आयडियम आणि त्यानंतर पुन्हा आपण बाईंगचा ट्रेड प्लॅन करतो, ठीक आहे. एक सिंपल बुलिश ट्रेंडमध्ये अशा पद्धतीने मॅपिंग केली जाते. आता एक स्ट्रक्चर आपण बेरिसचं पाहूया, ठीक आहे. इथे पहा, या स्ट्रक्चरमध्ये एक बेरिस स्ट्रक्चरमध्ये कशा पद्धतीने ट्रेड केला जातो. सर्वात पहिल्यांदा प्राइस ओपन झाली, अप गेली, त्यानंतर स्ट्रॉंग सेलिंग आली, प्राइस ड्रॉप झाली, ठीक आहे. यामध्ये हा प्राइसकडे एक लो पॉईंट होता आणि ह्या लो पॉईंटला मार्केटने पुढे काय केलं, ब्रेक केलं. आता इथे प्राइसने प्रिव्हियस लो ब्रेक केला म्हणजे एक बेरिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर तयार झालं. या बेरिश ब्रेकऑफ स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, एक करेक्शन. ही स्ट्रॉंग सेलिंग आहे ब्लॅक कॅन्डलची आणि त्या अगोदर बघा तुम्ही मार्केटने काय केलेलं आहे, ठीक आहे. एक प्राइस करेक्शन करते आणि करेक्शन नंतर मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग सेलिंग आपल्याला पाहायला भेटते, ठीक आहे. व्यवस्थित पहा, मार्केटमध्ये इथे या पद्धतीने सर्वात पहिल्यांदा काय झालं, सेलिंग आली, सेलिंगचं लो स्वीप केला, बाईंग आली
आणि इमिडिएटली सेलरने सेल करून प्राइसला खाली पाठवलं. म्हणजे एक मार्केटमध्ये इम्पल्स येते, इम्पल्स नंतर इथून एक करेक्शन येतं या पद्धतीने, की प्राइसने काय केले इथे एक स्ट्रॉंग सेलिंगमध्ये एक इम्पल्स नंतर एक करेक्शन आणि पुन्हा एक मार्केटमध्ये मोठी येते इम्पल्स. या इम्पल्सच्या अगोदर मी एक गोष्ट नोटीस केली, सेलिंगच्या कॅन्डलचा लो मार्केटने स्वीप केला, लो स्वीप झाल्यानंतर सेलिंगच्या कॅन्डलचा मार्केटने हाय पण स्वीप केला आणि त्यानंतर बॅक टू बॅक मार्केटमध्ये सेलिंग आली. मग आता इथे काय म्हटलं जातं, एक आयडियम पॉइंट. जर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजेल हा मार्केटचा एक इंडुसमेंट एरिया आहे. जेव्हा प्राइस अप येईल आणि आयडियमला टॅप करेल तेव्हा खाली लोअर लो व्हॅलिड बनेल मार्केटकडे. आपण वेट केला की प्राइस अप जाईल आणि अप जाऊन एक आयडियम तयार करेल. प्राइस अप आली, अप येऊन प्राइसने एक इंडुसमेंट कलेक्ट केली. आयडियम कलेक्ट झाल्यानंतर एक व्हॅलिड लोअर लो तयार होतो, म्हणजे पुढे तयार होणारा ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा एरिया. आणि डाऊन ट्रेंडमध्ये लिक्विडिटी भेटली मार्केटला. आता याच्या अबो प्रीमियम एरियामध्ये सेलर सेल करतील. ठीक आहे, स्ट्रॉंग सेलिंगच्या अगोदरची बाईंग कॅन्डल, एका स्ट्रॉंग इम्पल्सच्या अगोदरची बायची कॅन्डल म्हणजे एक ऑर्डर फ्लो, आणि ह्या ऑर्डर फ्लोला आपण पुढे मार्क करतो. आणि आपण इथून पाहतो एक सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी, आणि याच्या अबो आपला काय असतो, एक स्टॉप लॉस असतो. जसं की या केसमध्ये इथून एक सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी, हायच्या अबो आपला स्टॉप लॉस असेल आणि लोच्या बिलो आपल्याकडे एक टार्गेट असेल या पद्धतीने. आणि ते जर बघितलं तर प्राइस काय करते, नवीन ब्रेकअप स्ट्रक्चरला पुढे टार्गेट बनवते. ठीक आहे, आपण अजून थोडेसे एक्झाम्पल पाहू पूर्ण मॅपिंग सोबत, जिथे आपण पूर्ण 2 ते 3 तास एका सेशनमध्ये कंटिन्युअसली मॅपिंग करू शकतोय. पण आपल्याकडे अजूनही कॅरेक्टर चेंज हे जे स्ट्रक्चरमधला एक जो मुद्दा आहे हा अजून बाकी आहे. जेव्हा आपण चॉक हे कॅरेक्टर शिकू त्यानंतर आपण एक पूर्ण मॅपिंग करू शकतोय, आणि तेव्हा आपल्याला 2 ते 3 तासांची एक सिरीज बनवतील फक्त स्ट्रक्चर मॅपिंगची. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चॉकबद्दल बघूया.